महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्वच सन्माननीय आणि व्यासपीठावरती असलेले प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो। कालपासून इचलकरंजीमध्ये आल्यापासून मी खरं तर इचलकरंजीचाच झालो आहे असं की काय असं वाटायला लागलेलं आहे। तोष्णीवाल सरांनी त्यांच्या शाळेमध्ये आज नेलेलं होतं। त्यांचा फार्म हाऊसही मला अतिशय आवडला। शिवाजी महाराजांवरती भरभरून प्रेम करणारे हे इचलकरंजी वासीय हे माझ्या मनामध्ये कुठंतरी घर करून राहिलेले आहेत। साहेबांनी आत्ताच मराठा आरक्षणाचाही विषय सांगितला। माझा काही फारसा अभ्यास त्याच्यावरती नाही आहे, परंतु जाता आता एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की भारतामध्ये जर सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाची असेल तर ती मराठ्यांची आहे आणि ही लोकसंख्या 4.5 कोटीपेक्षा जास्त आहे। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, उत्तरांचल, हरियाणाचा काही भाग, दिल्ली एवढ्या परिसरामध्ये मराठे पसरलेले आहेत। जातीचं राजकारण करण्यामध्येच या देशाच्या नेत्यांनी आपली हयात घालवलेली आहे। मुळात आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल की या देशामध्ये जाती किती असाव्यात, तर त्या जाती आहेत 18,276 आणि अजून 97 जातीची लोक आपल्याला सापडत नाही आहेत। आपला जो इतिहास आहे हा इतिहासाचा जर बारकाईने अभ्यास केला, हा जर सगळा पाहिलं तर या ज्या राज्यामध्ये आपण राहतोय याचं नाव आहे महाराष्ट्र आणि भारताच्या कुठल्याही प्रांताला राष्ट्र असं म्हणत नाहीत, राज्य म्हणतात। हे राज्यांचं राज्य महाराष्ट्र आहे। राष्ट्र ही संकल्पना आहे, देश ही संकल्पना आहे। मराठ्यांनी एक काळ संपूर्ण देशावरती राज्य केलेलं आहे। मराठ्यांचा भगवा झेंडा दिल्लीच्या किल्ल्यावरती 13 वर्ष फडकत होता। चितोडसारखा किल्ला असेल, रणथंबोरसारखा किल्ला असेल की जो जिंकायला मोगलांना 30-30, 40-40, 50-50 वर्ष लागली, हे किल्ले मराठ्यांनी 8व्या दिवशी जिंकलेत आणि त्याच्यावरती 10-10, 12-12 वर्ष मराठ्यांचा झेंडा फडकत होता। एक काळाची गरज आहे। मोबाईल आज वापरणं गरजेचं आहे, परंतु मला लहान मुलांना, मोठ्यांना तर सांगू शकत नाही मी, पण लहान मुलांना सांगतो की त्यांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत। मोबाईल चालू राहू द्या, म्हणजे महाराजांचा जर एखादा फोन आला तरी आपल्याला घेता येईल तो। एका इंग्रज ग्रंथकाराने असं म्हणलेलं आहे की शिवाजी या माणसाने आयुष्यामध्ये एक सगळ्यात मोठी चूक केलेली आहे। दिवी काळे, वासी बेंद्रे, प्रबोधनकार ठाकरे हे दिग्गज इतिहास संशोधक असं म्हणतात की आयुष्यामध्ये कधीही न चुकलेला माणूस जर कोण असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। असं असताना या सगळ्यांच्या अगोदर एका इंग्रज ग्रंथकाराने लिहून ठेवलं
की शिवाजी महाराजांनी आयुष्यात खूप मोठी चूक केली की त्याने या चुकीच्या देशात जन्म घेतला. त्यांनी आमच्या देशात घ्यायला पाहिजे होतं. शिवाजी राजा कसा आहे हेच कधी आपल्याला कळालेलं नाही. खूप लोकांना असं वाटतं की शिवाजी आपल्याला कळालेला आहे. शिवाजी आपल्याला कळत नाही हेच काही लोकांना कळत नाही. शिवचरित्राचा जो काही भाग आपल्या समोर आहे हा हिमनगासारखा आहे. एक छोटासा पार्ट आपल्याला दिसतोय, पण पाण्याच्या खाली बुडालेला जो काही हिमनगाचा मोठा भाग आहे हा भाग अजूनही आपल्या दृष्टीपथामध्ये आलेला नाही आहे. सर्वसामान्य माणसाला इतिहासाची खूप आवड आहे. किंबहुना इथला मराठी माणूस हा इतिहासामध्ये जगतो. त्यांनी आता इतिहास घडवायला पुढं आलं पाहिजे. हा मराठी माणूस इतिहासाचा अभ्यास करतो. तो नाटकामधनं करतो, तो सिनेमामधनं करतो, तो टी व्हीच्या माध्यमातून करतो, तो कथेतनं करतो, कादंबरीतनं करतो, पण मुळातली इतिहासाची पुस्तकच कधी वाचत नाही. आणि नाट्यरूपाच्या नावाखाली अनेक लोकांनी अनेक मालिकांमध्ये अनेक सिनेमांमध्ये शिवचरित्राचं खूप तोडफोड केलेली आहे. शिवचरित्र हे तिन्ही त्रिकाळ रोमहर्षकच राहिलेलं आहे. शिवचरित्राने नेहमीच सगळ्यांना प्रेरणा दिलेली आहे. आणि ज्यांनी कुणी शिवचरित्रामधनं प्रेरणा घेतलेली आहे तेही लोक आज आदर्श ठरलेले आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते या क्रांतिकारकांनी खूप मोठा संघर्ष केला. यातल्या अनेक क्रांतिकारकांनी आपला गुरु म्हणून शिवाजी महाराजांनाच निवडलेलं होतं. आद्य क्रांतिकारक ज्याला मानला जातं तो उमाजी नाईक. ह्या उमाजी नाईकाला ज्यांनी पकडलं त्याचं नाव होतं कर्नल मॅकिनटॉश. आणि या मॅकिनटॉशने उमाजी तुरुंगात असतानाच उमाजीचं चरित्र लिहिलं आहे बरं का. आणि त्या चरित्रात तो असा म्हणतो की हा उमाजी स्वतःला शिवाजी समजतो, हा शिवाजीसारखा बोलतो, शिवाजीसारखा वागतो, पण हा चुकीच्या वेळी जन्माला आला, नाहीतर आपल्याला ह्यांनी फार त्रास दिला असता बरं का. तो उमाजी शिवाजी महाराजांनाच आदर्श मानत होता आणि म्हणून पुरंदर आणि त्या परिसरामध्ये त्यांनी संपूर्ण धुमाकूळ घातलेला होता. 1857चं जे युद्ध आहे या युद्धामधले जे काही हिरोज आपण जर पाहिले ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतला त्यामध्ये नानासाहेब उर्फ धोंडोपंत पेशवे, रंगो बापूजी गुप्ते, ही लोक शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारी होती. झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर ही सगळी शिवाजी महाराजांच्याच परंपरेत तयार झालेली ही लोक आहेत. आणि त्या 1857मधनं ज्यांनी स्फूर्ती घेतली ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके रोज शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा पीत नव्हते. त्यांच्या बलिदानातून उभे राहिले ते चापेकर बंधू. यांचा तर शिवाजी क्लबच होता. चापेकर बंधूंच्या फाशीच्या मधून ज्यांनी प्रेरणा घेतली ते विदा सावरकर. त्यांनी तर शिवाजी महाराजांवरती भरभरूनच लिहिले. त्यांची गाणी पाहिली, त्यांची पुस्तकं पाहिली तरी या गोष्टी कळत आहेत. लोकमान्य टिळक आहेत. पंडित गेंदालाल दीक्षित आहे. खूप लोक आहेत. याच्यामध्ये एक मोठं नाव महत्त्वाचं म्हणजे सरदार भगतसिंग. त्याचं शिवाजी महाराजांवरती फार प्रेम होतं बरं का. 1928 साली बँगलोरमध्ये जी काँग्रेसची परिषद झाली त्या परिषदेला पत्रकार म्हणून अकाली नावाच्या वर्तमानपत्राच्या रिपोर्टिंगसाठी ते आलेले असताना तिथून पुन्हा लाहोरकडे जात असताना ते रायगडला येऊन गेल्याची नोंद आहे. चंद्रशेखर आझाद
ते या राजगुरूला नेहमी म्हणायचे, ये मेरे शिवाजी का असली मराठा आहे. भगतसिंगांचं गाणं तर प्रसिद्धच आहे, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान से, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला. त्या गाण्याने त्या काळामध्ये त्या क्रांतिकारकांना अतिशय स्फूर्ती दिलेली आहे. त्यानंतरचं जर एक नाव पाहिलं आपण तर नेताजी सुभाषचंद्र बोस. या नेताजींनी तर असं सांगितलं की जर या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्राच्याच मार्गाने जावं लागेल. शिवाजी 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 हाच आपला आदर्श असला पाहिजे, हाच आपला पथदर्शक दीप असला पाहिजे आणि हाच आपल्याला वैभवाकडं नेणारा पायलट असला पाहिजे. शिवाजी शिवाय आपल्याला पर्याय नाही. ही देशी माणसं आहेत, पण विदेशातल्या सुद्धा अनेक नेत्यांना यांनी भुरळ घातलेली आहे बरं का. शिवचरित्राने आपल्या माहितीमध्ये असेल की व्हिएतनाम नावाचा एक देश आहे. त्या व्हिएतनामवरती फ्रेंचांनी आक्रमण केलेलं होतं, फ्रेंचांनी ताबा घेतला होता. त्या फ्रेंचांना घालून अमेरिका तिथं घुसली आणि या अमेरिकेला पळून लावायचं म्हणून त्या व्हिएतनामींनी कंबर कसली आणि त्यांना एक नेतृत्व तिथं मिळालं. एक 50 किलो वजन असेल नसेल असं एक नेतृत्व मिळालं. एका गुरुजींचं नेतृत्व मिळालं, एका शिक्षकाचं नेतृत्व मिळालं. त्या माणसाचं नाव आहे हो ची मिन. 11 वर्षाचा घनघोर संघर्ष करून त्याने अमेरिकेला पळून लावलं बरं का त्या देशातनं. ते हो ची मिन भारतामध्ये आलेले होते. मुंबईला आलेले असताना त्यांना आपल्या पत्रकारांनी विचारलं की तुम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला पळवून लावलं, तुमच्या डोळ्यासमोर काय प्रेरणास्थानं होती? कारण हो ची मिनांनी सांगितलं की हा प्रश्न मला या महाराष्ट्रामध्ये विचारतात ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. माझ्या डोळ्यासमोर तुमचा शिवाजी राजा होता की ज्या शिवाजी राजाने मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने बलाढ्य अशा मोगली सत्तेला नामोहरण केलं, तो शिवाजी राजा माझ्या डोळ्यासमोर होता. जगभरात अशी अनेक उदाहरणं आहेत. अजून एक छोटंसं उदाहरण आपल्याला सांगतो की आमच्या पुण्याचे एक डॉक्टर रहाळकर अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन जे आहेत त्यांना भेटले होते. एक 2-3 मिनिटाची ती भेट होती. बिल क्लिंटन यांनी त्यांना विचारलं की आपण कुठून आलात? तर त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामधून आलेलो. महाराष्ट्रात कुठून आलात? तर त्यांनी सांगितलं मी पुण्यामधून आलेलो. अरे पुणे? तर पुणे म्हणजे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, तेच पुणे ना? नाही, एवढी माहिती त्या बिल क्लिंटनला सुद्धा होती बरं का. या जगाने शिवाजी महाराजांना खूप आदर्श मानलेला आहे. तो शिवाजी महाराजांच्या बद्दल ते जय भवानी जय शिवाजी नाही करत बसत बरं का. शिवाजीचे गुण आत्मसात करायचा ते प्रयत्न करतात. आम्ही ते गुण आत्मसात करायला पाहिजेत. आणि ही आता काळाची गरज आहे. शिवाजी राजा कसा आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तो आपल्याला इतिहासाच्या पुस्तकांमधून कळेल. जी ऐतिहासिक पुस्तक आहे त्याच्यामधनं. सिनेमा नाटकावरती जाऊ नका. ते नाट्यरूपाच्या नावाखाली काय वाटेल तो धिंगाणा घालतात बरं का. तारखा पाहिल्या पाहिजेत. गंमतच एक उदाहरण सांगतो की एकाच सिनेमामध्ये खूप मोठ्या माणसाने तो सिनेमा बनवलेला आहे. त्याच्या शिवप्रेमाला तोडच नाही आहे, तुलनाच नाही आहे. पण एका सिनेमामध्ये तर राजगड किल्ला असा बांधतायत. दादोजी कोंडदेव सांगतायत की किल्ला कसा बांधायचा याचं मार्गदर्शन करतायत. महाराज उभे आहेत. त्या डायरेक्टरला हेच माहीत नाही की राजगड किल्ला घ्यायच्या 1 वर्ष अगोदर दादोजी कोंडदेव वारलेले आहेत. तारीखच नीट माहिती नसल्यामुळं हा गोंधळ. त्यामुळं इतिहासाचा अभ्यास करताना तारखा सुद्धा आपल्या सोबत पाहिजेत की नेमक्या घटना कुठल्या साली घडलेल्या आहेत, कुठल्या तारखेला घडलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या दोन्हींमधला फरक
हा जाणवेल. शिवाजी राजा कसा आहे बरं का, एक गंमत सांगतो बघा. हा राजा कसा आहे. साधारणतः 1679 साल होतं. शिवाजी महाराजांना काही तांबं पाहिजे होतं. तांबं हे आपल्याला काही नाणी पाडण्यासाठी लागतं. बांधकामामध्ये सिमेंटिंग म्हणून कधी कधी तांब्याचे पत्रे वापरल्या जातात. असे अनेक कामाला तांबं लागतं. त्या तांब्यासाठी त्यांनी इंग्रजांशी बोलणी केली. इंग्रज हे शिवाजी महाराजांबरोबर धंदा करायचं म्हणजे थोडे धास्तावलेलेच असायचे. त्यावेळी बहुतेक मंदीची लाट आलेली असावी, काय झालं माहीत नाही, पण इंग्रज ह्या व्यवहाराला तयार झाले. इंग्रजांनी हा व्यवहार महाराजांबरोबर केला. या व्यवहारामध्ये महाराजांनी त्यांना सांगितलं की माझी एक छोटीशी अडचण आहे की माझ्याकडं तुम्हाला द्यायला रोख पैसे नाही आहेत. पैशाच्या मोबदल्यात मी काही देईन, पण तुम्हाला जर रोख पैसे हवे असतील तर माझं एक ऑफिस, माझी एक वकिलात, माझी एक एम्बेसी ही आता हैदराबादमध्ये आहे. कारण कुतुबशहाचे आपले संबंध त्यावेळेस खूप चांगले झालेले होते. महाराजांचं एक ऑफिस तिथं होतं. जर तुम्हाला रोख पैसे पाहिजे असेल तर ते आपण हैदराबादमधनं घेऊ शकता. तशा स्वरूपाची एक हुंडी शिवाजी महाराजांनी लिहून दिली. हुंडी म्हणजे आजकाल आपण ज्याला चेक म्हणतो तसा एक चेक महाराजांनी त्यांना लिहून दिला. इंग्रजांनी विचारले पैसे इथून घ्यायचे काय तिथून घ्यायचे काय, काही फरक पडत नाही आहे. तो सगळा चेक घेऊन ते शिष्टमंडळ मुंबईला पोचलं. त्यावेळी मुंबईचा जो गव्हर्नर आहे, हा जो गव्हर्नर आहे हा होता जेरॉल्ड फॅन्झियर. आणि ह्या जेरॉल्ड फॅन्झियरने ते सगळं पाहिलं आणि सांगितलं काय लोक शिवाजीच्या नावाने शिव्या घालत असतात. काय सरळ सरळ त्यांनी व्यवहार केलेला, कुठेही याच्यामध्ये गफलत नाही की लबाडी दिसतच नाही आहे. आणि लबाडी काही नव्हतीच त्याच्यामध्ये. आता त्या काळामध्ये तो चेक जर त्याला वाटवायचा असेल, ती हुंडी जर त्याला वाटवायची असेल, त्याचं जर पैशात रूपांतर करायचं असेल तर माणूस हैदराबादला गेला पाहिजे. मुंबईवरनं हैदराबादला जाण्याची काहीही सोय नव्हती. त्या काळात तशी सर्व्हिस नव्हती जशी आजकाल कुरिअर सर्व्हिस किंवा पोस्टाच्या सर्व्हिस आहेत तशी. म्हणून या जेरॉल्डनी काय केलं की सुरतेचा जो गव्हर्नर होता दुसरा, त्या गव्हर्नरला एक पत्र लिहिलं. त्याच्याबरोबर तो चेक दिला आणि सांगितलं की तुम्ही ते पैसे वसूल करून मुंबईला पाठवा. त्या काळामध्ये सुरतवरनं हैदराबादला नेहमी जाणारी सोय होती, तशी सर्व्हिस होती. हे अंगडिया जे आहेत हे जायचे त्या काळामध्ये. हे सुरतेच्या गव्हर्नरच्या हातामध्ये ते पत्र, तो चेक, ते सगळं पडलं. त्यांनी ते पत्र वाचल्या सांगितलं शिवाजी बरोबर धंदा म्हणजे काहीतरी गडबड आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. हे जे काही आहे हे मुंबईच्या ऑफिसचं काम आहे. आपलं काम आहे ते पैसे आणायचे आणि त्यांच्याकडे सुपूर्द करायचे. म्हणून त्यांनी तिथं काही माणसं नेमली आणि ही माणसं 1 महिन्याचा प्रवास करून हैदराबादला पोचली. 1 महिना लागायचा. हैदराबादला गेल्यानंतर ते महाराजांच्या त्या ऑफिसमध्ये गेले आणि त्या ऑफिसमध्ये जो कारकून बसलेला होता त्या कारकुनाला भेटले आणि त्याच्यासमोर ते पत्र, ती हुंडी सगळं ठेवलं. त्यांनी ते सगळं नीट बारकाईने वाचलं आणि मग त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती तर शिवाजी महाराजांची सही आहे. तो म्हणला हो. ह्याच्यावरती शिक्का शिवाजी महाराजांचा आहे. तो म्हणला बरोबर आहे. ह्याच्यावरती पैसे द्या असं लिहिलेलं आहे. तो म्हणला ते पण बरोबर आहे. मग मला द्या की पैसे. तो म्हणला हे सगळंच बरोबर आहे, पण पैसे द्यायचे अधिकार मला नाहीत, म्हणजे पैसे द्यायचे पावर नाही मला. म्हणलं पावर तुला नाही, हे पावर कुणाला आहेत. त्याला पावर पंतांना आहेत. म्हणलं बोलव तुझ्या पंताला. त्याला बोलवलं असतं पंताला, पण काय करणार, पंत गेले तर रायगडला. आता पंत गेले रायगडला, कधी येतील? येतील का 2-4 दिवसात? येतील की म्हणलं 2-4 दिवसात. नक्की येतील का? त्याचं काय सांगावं, साहेब माणूस आहे, येतो नाही येतो, मी तरी काय सांगणार. आता त्या माणसाला प्रश्न असा पडला, एक तर तो होता सांगकाम आहे, दिल तेवढं काम करणं.
पण ते येतोय नाही येतोय कळायला मार्ग नाही. 2-4 दिवस वाट बघितली, येतात का तुझे पंत, तर नाही. एखादा कारकून जो असतो ना, तो काम चुकार कसा असतो त्याचं हे उदाहरण बरं का. कारकून त्या काळातले काय आणि ह्या काळातले काय सारखेच असतात. त्यांनी विचाराने ते सगळं गोळा केलं आणि तो सुरतेला निघून आला. त्याचा पंत कोण ते आलाच नाही तिथं. सुरतेला आलं, त्यांनी गव्हर्नरच्या ताब्यामध्ये ते दिलं. त्या गव्हर्नरने ते पाहिलं आणि म्हणलं इथं सुरुवात आहे, आपल्याला काय करायचं, द्या मुंबईला पाठवून परत. त्याच्यावरती आपलं एक पत्र लिहिलं आणि ते मुंबईला पाठवून दिलं. ते पडलं जेरॉलच्या हातात. जेरॉल म्हणलं हे काहीतरी भानगड आहे बाबा. त्याच्याकडे एक माणूस होता शेनवी नावाचा, नारायण शेनवी. आणि या नारायण शेनवेचा शिवाजी महाराजांचा चांगला परिचय होता. पूर्वीसुद्धा तो होता आणि नेहमीच असायचा, कारण त्याला मराठी इंग्रजी 2-4 भाषा अतिशय चांगल्या यायच्या. दुभाषा म्हणूनच काम करायचा तो. त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं, नारायणराव तुम्ही रायगडला जा आणि शिवाजीकडनं पैसे वसूल करून आणा, जा तुम्ही. तो निघाला, तो त्यांचा नोकरच, तो निघाला. त्या काळामध्ये मुंबईवरनं जर रायगडला यायचं झालं तर बोटीने उरणला यायला लागायचं. आणि उरणला आल्यानंतर तिथून 8 दिवस चालत पाचडला येऊन पोचायचं. असं तो 8 दिवसाचा प्रवास करून हा नारायण शेनवी पाचडला येऊन पोचला. वरती महाराजांना निरोप दिला. महाराजांनी त्याला खाली थांबायला सांगितलं. एक 10 दिवस तो खाली बसून होता. 10 दिवसानंतर महाराजांनी त्याला गडावरती बोलून घेतलं आणि विचारलं, नारायणराव तुम्ही दिलेलं तांबा अतिशय उत्तम, आम्हाला अजून लागेल. त्या नारायणरावनी सांगितलं, महाराज हात जोडतो, पहिले दिलेल्या तांब्याच्या पैशाचं काय. आणि तुम्हाला तर आम्ही सांगितलं पैसे हैदराबादमधनं घ्या, घेतले का पैसे. नाही म्हणलं, आमचा माणूस तिथं गेलेला होता आणि त्यांनी सांगितलं की पंत इथं नाही, ते रायगडला आलेत. अरे म्हणले मग बरोबर आहे, पंत इथंच होते, आत्ता 3 दिवस झाले पंत गेलेत हैदराबादला. आता नारायण शेनवेला प्रश्न पडला, करावं काय. मला महाराज हात जोडतो, पण आम्हाला काय परत हैदराबादला पाठवू नका, काही करावं, पैसे द्या. महाराज म्हणले, अरे माझी अडचणच ती आहे की माझ्याकडे इथं रायगडावरती रोख पैसे नाही आहेत. जाऊ दे म्हणले, आपला व्यवहार कसा क्लिअर असला पाहिजे. एक काम करा, तुम्ही व्यापारीच आहात, त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये नारळांनी सुपारी घ्या की. आमच्या अलिबागच्या गुदामामधनं, त्या गोडाऊनमधनं, तिथून यावर्षी नारळ सुपारी उचला तुम्ही त्या किमतीची, तुम्हाला काय फरक पडतो. आता पैशाच्या बदल्यामध्ये नारळ सुपारी घ्यायची का, ह्याच्या पावर नारायण शेनवेला नाही. तो म्हणला, महाराज मी विचारून येतो. महाराज म्हणले, ये विचारून. आता तो परत 8 दिवसाचा प्रवास करून मुंबईला आला. त्यांनी जेरॉलला सांगितलं की असं असं झालेलं आहे. ते म्हणले, अरे या शिवाजी लबाडे हे, लोकांच्या नादी लागू. आपल्याला सांगेल की अलिबागच्या गुदामामधनं नारळ सुपारी घ्या आणि यावर्षी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल की यावर्षीचा महसूल चौलमध्ये भरा, अलिबाग मोकळं ठेवेल, वर्षे शेवटी म्हणेल गोळाच काही झालं नाही. काय नाही, तू परत जा आणि शिवाजीला म्हणाव काही कर पण पैसे दे, तुझ्या एकट्याच्याने काम होणार नाही. म्हणून एक इंग्रज अधिकारी त्याच्याबरोबर दिला आणि ही 2 माणसं पुन्हा 8 दिवसाचा प्रवास करून रायगडला आली. रायगडला आले आणि त्यांना तिथं कळालं की शिवाजी महाराज तळ कोकणात गेलेत. 1 महिन्याने महाराज आले, 1 महिनाभर बसून होते तिथं. मग 2-4 दिवसांनी महाराजांनी त्यांना बोलून घेतलं नारायणरावला. म्हणलं, काय नारायणराव झालं नारळ सुपारीचं. म्हणलं, महाराज हात जोडतो, पण तुमचा नारळ पण नको, तुमची सुपारी पण नको, तुम्ही पैसे द्यावं महाराज. अरे मी सांगतोय तुला की रायगडावर पैसे नाही आहेत. नाही तुम्ही पैसे द्यावं महाराज, काही करा. जाऊ दे म्हणले, पैसे नाही आहेत माझ्याकडं. एक काम कर, त्या पैशाच्या बदल्यामध्ये
तुला चांदी देऊ का सोनं देऊ? आता पैशाच्या बदल्यामध्ये चांदी घ्यायची का सोनं घ्यायचं ह्याच्या पावर नारायण शानवेल नाही. तो म्हणला मी येतो विचारून. महाराज म्हणले ये विचारून. तो परत 8 दिवसाचा प्रवास करून मुंबईला आला. तो इंग्रज म्हणला मी इथंच बसतो शिवाजीवर लक्ष ठेवून. तो राहिला 5:30लाच. हा नारायण शानवी मुंबईला आला. जेरॉलने त्याला सांगितलं जा पटकन आणि पहिले चांदी घेऊन टाक, चल संपून टाक विषय. तो परत आला, महाराजांना भेटला. महाराजांना सांगितलं महाराज त्या किमतीची चांदी द्या. महाराज म्हणले काय हरकत आहे, चांदी द्या. त्यांनी आपल्या माणसाला बोलून घेतलं. त्याला सांगितलं यांचा काय आहे तो हिशोब कर आणि त्या किमतीची चांदी यांना देऊन टाक. गेले, हिशोब केला. त्याचा हिशोब चालला. नारायण शानवेला कुठं बसवतंय? नारायण शानवेने त्याला विचारलं काय हो चांदीचा भाव काय? मला चांदीचा भाव रायगडावरती 25 रुपये शेर. एक शेर चांदी होती बरं का 25 रुपयाने. काय बोलताय म्हणलं, कुठं सांगताय तुम्ही? मुंबईमध्ये 22.5 आहे, महाडमध्ये 22.5 आहे, रायगडावर 25 कशी काय? चला थांबा जरा. एका माणसाला हाका मारली, इकडे रे चांदीचा भाव काय? 25 रुपये शेर. चल पळ. ए तू इकडे रे, चांदीचा भाव काय? 25 रुपये शेर. तू पळ. सगळ्यांना सांगून ठेवलं होतं 25 रुपये सांगायचं. आता नारायण शानवेला प्रश्न पडला की काय करायचं. शेवटी त्यांनी ती चांदी सगळी स्वीकारली आणि तो मुंबईला आला. ह्या सगळ्या प्रकरणावर नंतर त्या जेरॉलने एक पत्र लिहिलं, ते फॅक्टरी रेकॉर्डमध्ये आहे. तो असं म्हणतो की या जगामधले अतिशय नाणावलेले आम्ही व्यापारी आहोत, पण व्यापाराचा कसलाही गंध नसलेल्या शिवाजीने या संपूर्ण व्यवहारात आम्हाला 20% फसवलं. नंतरच्या काळामध्ये पंतांनी महाराजांना विचारलं महाराज आपण त्यांना पैसे का दिले नाही? पैसे होते रायगडावर पैसे नाही असं कुठं झालं? राजधानी हो पैसे होतेच की. शिवाजी महाराजांनी सांगितलं की हा जो इंग्रज आहे हा इंग्रज निव्वळ व्यापाराला आलेला नाही. ह्या इंग्रजाला भूमीचं फार प्रेम आहे आणि हा एकदा का चिकटला तर हा जळवासारखा चिकटून बसतो. ह्याला उखडून काढला पाहिजे आणि नसेल तर ह्याला जमेल तेवढा त्रास देऊन ह्याला पळवला पाहिजे. हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सांगितलं बरं. पण आमचे राज्यकर्ते महाराजांचा हा संदेश नंतर विसरले आणि म्हणून हा देश नंतर पारतंत्र्यात गेला बरं का. शिवाजी राजा आम्हाला तुम्हाला कळायच्या अगोदर युरोपाला माहिती होतं बरं का. शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या हयातीमध्ये वर्तमानपत्रात छापून आलंय बरं का. 1665 सालच्या पेपरमध्ये महाराजांचं नाव छापून आलं. एका पेपरमध्ये नाही तर 43 पेपरमध्ये नाव छापून आलं बरं का. 1653 मध्ये ते वर्तमानपत्र सुरू झालेलं होतं, मर्क्युरियस पॉलिटिकस म्हणावंसं. त्याचं 1665 मध्ये लंडन टाइम्स झाला आणि त्या लंडन टाइम्सच्या अंकामध्ये शिवाजी महाराजांच्या बातम्यानंतर यायला लागल्या बरं का. दुर्दैव असे की फक्त तो अंक शिवाजी महाराजांना वाचायला मिळाला नाही एवढंच आहे. पण त्या काळामध्ये इटली, फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड या देशामध्ये शिवाजीचं नाव पोचलेलं होतं. शिवाजी हा राजा फार वेगळा आहे बरं का. त्याला एकेका माणसाची किंमत आहे. त्या काळामध्ये या महाराष्ट्राची लोकसंख्या अतिशय कमी होती. ह्या कमी लोकसंख्येमधनं शिवाजी राजांनी एवढे हिरे गोळा केले, त्यांना पैलू पाडले आणि त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणलं आणि त्यांच्याकडनं असामान्य काम करून घेतलेलं आहे. आजच्या सारखा जर एवढा मोठा समाज जर शिवाजी महाराजांच्या पुढं असताना तर यातनं हजारो हिरे महाराजांनी हुडकून काढले असते बरं का. आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देतो की आम्हाला कामासाठी चांगला माणूस पाहिजे. चांगला माणूस काय रस्त्यावर पडलेला आहे?
तो कधीच तुमच्याकडे येत नाही का त्याला माहिती तुम्ही किती चांगलेत. तुम्हाला त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्याला हुडकून आणलं पाहिजे, त्याला पैलू पाडले पाहिजे आणि मग त्याला प्रवाहात आणलं पाहिजे. बरं का, शिवाजी राजांनी हे काम मोठं केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 74ला आणि नंतर महाराजांनी एक दक्षिण मोहीम आखली. ही जी दक्षिणेची मोहीम आखली ती दक्षिण दिग्विजय म्हणून प्रसिद्ध आहे. या मोहिमेमध्ये खूप उद्देश होते आणि खूप उच्च प्रतीचं राजकारण होतं. बरं का, याच्यामध्ये की आज ना उद्या मोगल बादशाह औरंगजेब ह्या दक्षिणेत उतरणार आहे आणि आपण एकटे सापडलो तर सगळ्यांचीच हार आहे त्याच्यापुढं. म्हणून दक्षिणेकडची मराठ्यांची मराठेशाही, ही आदिलशाही आणि कुतुबशाही हे जर तिघं एकत्र उभे राहिले तरच आपण याच्याशी फाईट करू शकू. आणि या सगळे किंवा दोघं तरी एकत्र येण्याच्या दृष्टीने हनुमंतांनी तो प्रस्ताव मांडलेला होता आणि त्याच्यावरती नंतर अंमलबजावणी झाली. कुतुबशाहीने मान्यता दिली की ठीक आहे येऊ द्या, का त्याच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी 45,000चं सैन्य हे हंबीरराव मोहित्यांच्या ताब्यामध्ये दिलं आणि त्यांना या कोप्पळ भागामध्ये सोडला आणि महाराज 12,000 ते 15,000चं सैन्य घेऊन भागानगरच्या दिशेने गेले. त्या भागानगरचं नंतर हैदराबाद नाव झालेलं आहे. शिवाजी महाराज भागानगरच्या दिशेने गेले. भागानगरच्या अलीकडं म्हणजे हैदराबादच्या अलीकडं 4 मुक्कामावरती शिवाजी महाराज होते. एक प्रोटोकॉल त्या काळचा असा होता की जो राजा भेटायला येणार तो 4 मुक्काम अलीकडे आल्यानंतर राजधानीमध्ये जो राजा आहे की ज्याला भेटायला आलेला आहे त्या राजाने 2 मुक्काम पुढे यायचं, त्या राजाने 2 मुक्काम पुढे यायचं आणि मग दोघांनी एकमेकाला भेटायचं, बोलायचं आणि मग त्या दोघांनी एकत्रितपणे 2 मुक्काम पुन्हा राजधानीकडे जायचं. राजधानीत गेल्यानंतर ह्यांनी आपल्या राजवाड्यात जायचं आणि भेटायला राजाची जी सोय असेल तिकडे जाऊन त्यांनी राहायचं आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन भेटायचं. ही पद्धत होती, हा प्रोटोकॉल होता. शिवाजी सारख्या माणसाला जर भेटायला आपण गेलो तर बाकीच्या सगळ्या शाया आपल्याला नावं ठेवणार. याचं कुतुबशाच्या डोक्यावरती मोठं ओझं होतं की आपण एका काफराला भेटायला जर गेलो या शिवाजी सारख्या काफराला तर लोक आपल्याला नावं ठेवणार. काय करायचं हा प्रश्न शिवाजी महाराजांच्या लक्षात आलेला होता. काफर या शब्दाचा अर्थ असा आहे की जो कोणी अल्लाला मानित नाही तो काफर. शिवाजी महाराजांनी कुतुबशाहला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये शिवाजी राजे असं म्हणतात, इवी आम्ही इथपर्यंत आलेलोच आहोत. आपण आम्हाला भावासारखेच आहात. आपण 2 मुक्काम पुढं येण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला भेटायला येतो. हे पत्र हातात पडल्याबरोबर कुतुबशाही एकदम चकित झाला आणि अतिशय आनंद झाला की आपल्याला काय त्याला रिसीव्ह करायला जावं लागत नाही, म्हणजे आपला कुठं अपमान होत नाही. काय माणूस आपल्याला वाचवला. बरं का, ते धर्मसंकटातनं कुतुबशाह वाचला. त्याला एक शिवाजीबद्दल एक भीती होती. महाराज 2 मुक्काम पुढं आले. 2 मुक्काम पुढं आल्यानंतर महाराजांनी दुसरं पत्र पाठवलं. कुतुबशाहच्या दरबारामध्ये म्हणजे बादशाहच्या दरबारामध्ये एक नियम असा होता की जो भेटायला राजा आलेला असतो त्यांनी जमिनीवर डोकं टेकून कुर्निसात करायचा किंवा कदमबोसी करायची, म्हणजे त्या राजाच्या पायाचं चुंबन घ्यायचं. आणि ही गोष्ट महाराजांना अशक्य होती. 2 मुक्काम पुढे आल्यानंतर महाराजांनी त्यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी सांगितलं की आम्ही मस्तकावरी छत्र धरिले आहे. आम्ही हिंदूंचे पातशहा आहोत. आम्ही कोणाच्याही पुढे मस्तक झुकवीत नाही, तरी आम्हाला कदमबोसीची माफी असावी.
त्यांनी ताबडतोब मान्य दिलं. महाराजांनी अतिशय चालाखी केलेली आहे की कुठेही त्याचा अपमान होणार नाही, पण आपलं काम साधलं पाहिजे, आणि ते काम साधून घेतलं महाराजांनी. महाराज हैदराबादमध्ये त्या भागानगरमध्ये पोचले. त्या भागानगरमध्ये शिवाजी महाराजांचं प्रचंड प्रचंड स्वागत झालं, कारण अशी घटना गेल्या काही शतकात घडलेली नव्हती. एक राजा दुसऱ्या राजाला भेटायला जातोय, एक बादशाह दुसऱ्या बादशाला भेटायला जातो, एक सुलतान दुसऱ्या सुलतानाला भेटायला जातो, अशी घटनाच घडलेली नव्हती. कारण या सुलतानांचा एकमेकावर विश्वासच नसायचा. कुतुबशाहची मुलगी आदिलशाहच्या घरात दिलेली आहे, आदिलशाहची निजामशाहच्या घरात दिलेली आहे, पण लग्नाला नवरीचा बाप किंवा नवऱ्याचा बाप यापैकी एकच हजर राहायचा. त्याला वाटायचं आपण घेऊन पकडून ठेवलं तर काय करणार. या पार्श्वभूमीवरती शिवाजी सारखा एक राजा तिथं येतोय. ही घटना भारतामध्ये खूप महत्त्वाचीच होती. हैदराबादमधल्या हजारो लोकांनी महाराजांचं स्वागत केलं. रांगोळ्या रस्त्यावरती घातलेल्या होत्या. शिवाजी महाराजांनी हत्तीवर बसून प्रवेश केलेला होता. महाराजांनी 2 हत्ती नेले होते बरं का पालखीचे. महाराज राहिले तिथं. दुसऱ्या दिवशी महाराज कुतुबशाहला भेटायला तिथून 5-6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोळकोंड्याच्या किल्ल्यावरती गेले. महाराजांनी आपलं सैन्य लांबच ठेवलं आणि मूठभर लोक घेऊन शिवाजी महाराज त्या किल्ल्यामध्ये पोहोचले. कुतुबशाह भेटला त्यांना. शिवाजी राजा किल्ल्याच्या दारात येईपर्यंत कुतुबशाह सांगत होता की हा जात असेल परत, त्याला परत पाठवा, याला जे काय पाहिजे पैसे अडके देऊन टाका, त्याला पण परत पाठवा. कारण कुतुबशाहच्या घरामधनं जनानखान्यामधनं प्रचंड विरोध होता. त्या मादरना अक्कलनांनी ते सगळं घडून आणलं. कारण त्या क्षणापर्यंत कुतुबशाहचा एक समज असा होता की शिवाजी या माणसाला भेटायचं म्हणजे हा एक तर पोट तरी फाडतो, नाही तर बोट तरी तोडतो, ही भीती होती. बरं याला कटव बाबा, बाहेर कटव. महाराज आले, भेटले दोघं एकमेकाला. खालून वरपर्यंत त्यांनी शिवाजी महाराजांना न्याहाळलं. एखाद वेळेस मला असं वाटतं की त्यांनी वाकून पाय पण बघितले असतील की शिवाजी या माणसाचे पाय उलटे तर नाही, कारण याला भूतच म्हणतात सगळं. इंग्रजांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं शिवाजी नावाचं भूत आहे म्हणून. ते कधी कुठं उगवेल आणि कधी काय करेल भरोसाच नाही मानलं. एक महिना 10 दिवस महाराज तिथं होते. महाराज आले त्या दिवशीच तो अतिशय चकित झाला, आश्चर्यचकित झाला. त्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं की तुम्ही किल्ल्यामध्ये आलात कसे, मूठभर लोक घेऊन, तुम्हाला असं नाही वाटलं की तुमचा इथं घात केला जाईल, पकडल्या जाताल तुम्ही. शिवाजी महाराज म्हणले नाही, मला असं वाटलं, कारण माझ्या लोकांवरती खूप विश्वास आहे. म्हणजे या म्हणले. तटाच्या बुरुजावर जाऊन उभे राहिले. त्यांनी पाहिलं तर पलीकडे शिवाजी महाराजांचं सगळं सैन्य येऊन उभं राहिलेलं होतं. त्याने माझी लोक मला फार मोकळा सोडणार नाहीत आणि तुम्ही असं काही करूच शकणार नाही. कुतुबशाहला फार गर्व वाटला शिवाजी महाराजांचा. आणि मग त्यांचं जे बोलणं आहे ते एक अद्भुत घटना अशी घडली की कुतुबशहाच्या घरातल्या म्हणजे जनानखान्यातल्या बायकांनी सुद्धा पडद्याच्या आडून शिवाजी महाराजांना पाहिलं, त्याचं बोलणं ऐकलं. बरं का, असं पूर्वी कधीच कुठं झालेलं नाही आहे. त्या कुतुबशाहाला वाटलं काय करावं शिवाजी राजांसाठी. हो, हे दाखव ते दाखव, मेजवाने दे, म्हणजे आपण पार्टी म्हणतो तशी पार्टी दिल्या महाराजांना. आणि मग त्याने हे सगळं दाखवताना आपला खजिना दाखवला. त्या कुतुबशाहकडं चित्रांचा फार सुंदर संग्रह होता. बरं का, तसं पाहिलं तर मुसलमानांना चित्र हे निषिद्ध आहेत बरं का, पण अप्रतिम संग्रह कुतुबशाहांनी सांभाळलेला होता. तो पुढं औरंगजेबाने तोडून टाकलं सगळं. ते त्यांनी आपला हत्तीखाना दाखवला
ही गजशाला दाखवली आणि त्यांनी सांगितलं हे आमचे हत्ती, हे युद्धासाठी तयार केलेले आहेत. मुसलमानांना हत्तीचं फार प्रेम आहे. हे हत्ती हे युद्धामध्ये पुढे उभे राहतात, हत्तीचा रिझल्टच बदलतात. त्या हत्तीच्या सोंडेला असे काटेरी गोळे बांधलेले असतात, 2 गोळे असे, आणि तो हत्ती फिरवत जातो किंवा हत्तीच्या सोंडेत भाला दिलेला असतो. हत्ती युद्धासाठीच तयार केलेला असतो. महाराजांनी ते सगळं पाहिलं. कुतुबशहाने सांगितलं, महाराज तुमच्या सैन्यामध्ये हत्ती नाहीत. महाराज म्हणले नाहीत. नाही पण हत्ती पाहिजे. हत्ती म्हणजे गजलक्ष्मी, हत्ती म्हणजे युद्धाचं निदान. हत्ती पाहिजेत. महाराज म्हणले नाही, माझा जो प्रदेश आहे तो अतिशय डोंगराळ आहे, त्या भागात हत्ती नाही टिकणार, त्या पावसात टिकणार नाही, त्या दऱ्याखोऱ्यात टिकणार नाही, हत्तीचा आम्हाला उपयोग पण नाहीये. नाही पण महाराज हत्ती पाहिजेतच ना. महाराज म्हणले माझ्याकडे खूप हत्ती आहेत, खूप हत्ती आहेत, लढू शकतात. महाराज म्हणले लढू शकतात. कुठला हत्ती तुमचा चांगला आहे? तर त्यांनी हत्ती एक दाखवला आपला की हा नझीर, हा युद्धासाठी अतिशय तरबेज केलेला. म्हणले महाराज माझा हत्ती लढेल की त्याच्याबरोबर. आता कुतुबशाह अजून चकित झाला. कुतुबशाहला माहिती होतं की महाराजांनी 2 हत्तीच आणलेले आहेत पालखीचे, महाराजांकडे हत्तीच नाही. म्हणले महाराज बघ काय आज लढत करायची का? ते हत्ती मारणार आपला हत्ती, प्रश्नच नव्हता तो. आणि संध्याकाळी हत्तींची झुंज ठेवण्यात आली. ती अशी साठमारीच्या मैदानामध्ये होती. 2 प्रकारचं युद्ध होतं, एक हत्ती विरुद्ध हत्ती किंवा हत्ती विरुद्ध माणूस. हत्ती विरुद्ध माणूस असेल तर जर माणसाला वाचवायचं असेल तर त्या 4 कोपऱ्यामध्ये 4 बुरुज छोटेसे बांधलेले असतात की वेळ आली तर त्या माणसाला त्या बुरुजात जाऊन लपता यावं, जीव वाचवता यावा. सगळी लोक गोळा झाली. महाराज आले, कुतुबशाह आले. त्या मैदानामध्ये तो नझीरला आणण्यात आलं. मस्त झालेला तो हत्ती, त्याला दारू पाजून कटेरीसारख्या शस्त्राने टोचून असा बेफाम केलेला होता आणि तो तिथं येऊन झुलायला लागला. कुतुबशाहनी वळून महाराजांकडे पाहिलं आणि महाराजांना विचारलं, महाराज तुमचा हत्ती? महाराज 1 नाही 2 नाही, हत्तीच नव्हते आणलेले तर सांगणार काय? महाराज तुमचा हत्ती? महाराजांनी असं ओढून पाहिलं. जे मावळे उभे होते त्यातल्या 8-10 जणांना बोलवलं, हाका मारली इकडे. ते उभे राहिले समोर, अशी 10 लोक ओळीने. महाराज म्हणले यातला कुठलाही माणूस तुमच्या हत्तीबरोबर लढेल. कुतुबशाह म्हणला, हो महाराज काय बोलताय तुम्ही? हो माझा हत्ती बघा ना, तो केवढा हत्ती, माझा किती तरबेज हत्ती आहे. महाराज म्हणले कुठलाही माणूस लढेल. हा लढेल, हो हा लढेल, हा पण लढेल, हा बारका, हा बुटका, हा पण लढेल. महाराज म्हणले तो पण लढेल. महाराजांनी त्या बुटक्याला हाका मारली, इकडे या हत्तीबरोबर तुला लढायचंय, लढतो की म्हणला राजू. महाराजांना एक मुजरा केला आणि त्यांनी त्या खाली त्या पीठमध्ये त्या हौदात उडी मारली. त्या माणसाचं नाव होतं यसाची कंक. या कंकानी मारली उडी. त्या हत्तीला बघितलं त्यांनी. त्या हत्तीने बघितलं एवढं बारकं आहे. आला हत्ती धावून, तो चवताळलेला होताच. 2-3 मिनिटं त्या माणसाने त्या यसाची कंकानी त्या हत्तीला खेळवलं बरं का, इकडं तिकडं. त्या हत्तीच्या लक्षात आलं हे बारकं काही सापडत नाही, पायाच्या मधनंच पळतंय, शिपुडच ओढतंय, मागणं टोचतंय. त्या हत्तीला वळायला वेळ लागतो. 3-4 मिनिटानंतर यसाची कंकानी त्या हत्तीला असा समोर घेतला आणि आपली तलवार उपसली आणि दोघं एकमेकावरती चालून गेले. अतिशय चपळाईने यसाची कंकानी त्याच्या सोंडेवरतीच वार केला आणि सोंड अशी कापल्या गेली, लोंबायला लागली. तसा हत्ती घाबरला, बिथरला आणि हत्ती उलटा उलटा मागं मागं त्या बुरजाकडे लपायला पळायला लागला. पाडला हत्ती, तो उठत नाही. असं पाहिल्यानंतर तो यसाची कंक तो हौदावरनं चढून पुढं आला. तोंडात बोट घालून कुतुबशाह बघत राहिला. महाराज म्हणला, काय माणूस आहे तुमचा, माझा चांगला हत्ती मारून टाकलाय नी. महाराज 1 नाही 2 नाही, महाराज शांतच. महाराज म्हणले या माणसाने माझा हत्ती मारलाय.
तुम्ही महाराज हा माणूसच मला देऊन टाका. महाराज म्हणले नाही, माणूस मिळणार नाही. त्याला बोलून घेतलं यसाजी कंकाला जवळ. अरे काय म्हणले, तुझा राजा आहे, एक तर तू हत्ती मारला आणि तुला पण देत नाही, तो काय करू तुझं मी. त्यांनी आपल्या गळ्यातला कंठा काढला, हार काढला मोत्याचा आणि तो यसाजी कंकाच्या गळ्यात घातला. त्यांना मी काय करू याच्यापेक्षा. ते यसाजी कंकाने काय करावं, तो गळ्यातला हार काढला आणि पुन्हा कुतुबशाच्या पायाजवळ ठेवला आणि सांगितलं, मी काहीच केलेलं नाही आहे आणि मी जर काही पराक्रम केला असेल तर मला माझ्या छत्रपतींचे शाबासकीचे 2 शब्द पुरेत, ह्या हाराची मला गरज नाही. अरे कुठून येते एवढं हे सगळं धैर्य हो. आपल्यासारखं असं तर म्हणलं असं नाहीतरी ओव्हर टाईम केलेलंच आहे. घ्या, यांच्या काय बापाचं जाते. नव्हती हो ही टेंडन्सी त्या काळात. कसं शिकली नाही ती लोक आपल्यासारखं, पण आपणही त्यांचं आता शिकत नाही. कुतुबशाहाने राजांना विचारलं, राजे हत्ती बरोबर ती यसाजी तुमचा झुंजत होता आणि तुम्ही मान खाली घालून बसलेला होता, तुम्हाला खात्री नव्हती की तुमचा माणूस जिंकेल म्हणून. महाराजांनी कुतुबशाहाला सांगितलं, हत्ती बरोबर ती माणसाची झुंज लावणं किंवा हत्तींना झुंजवणं हा तुमचा शौक आहे. मी माझा एकही माणूस मरणाच्या दारात नाही ढकलू शकत, म्हणून मी माझी मान खाली होती. मी हे नाही बघू शकणार. एकेका माणसावरती राजांनी प्रेम केलेलं आहे बरं का. हे सगळं येतं कुठून हो, की लोक शिवाजी राजासाठी प्राण द्यायला उभी राहिलेली आहेत आणि कुठंही रिटर्नची अपेक्षा नाहीये. खरं तर पावनखिंडीमध्ये हे जे सांगतात, बाजी प्रभू आडवे उभे राहिलेत, त्या बाजी प्रभूंनी असं नाही सांगितलं हो, महाराज तुम्हाला वाचवतो, खिंड अडवतो, पण तुमचं काम झाल्यावर मला संरक्षण खातं द्याल का. नाही त्याने मागणी केली हो. तानाजीने असं म्हणलेलं नाहीये की मी सिंहगड घेतो, तेवढं घ्या की रायबाला महसूल खात्यात चिटकून. काय लोक येतो. त्या सगळ्याचं मूळ कशात आहे. ह्या सगळ्याचं मूळ आहे ते शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये. काय हे प्रशासन, आम्ही नेमकं त्या प्रशासनाचा अभ्यास करत नाही. शिवाजी महाराज लहान असताना या बँगलोरला गेलेले होते, कारण शहाजी राजे तिथं होते. बँगलोर म्हणजे आताचं ते बंगळुरू, त्या बंगळुरूला महाराज गेलेले होते आणि तिथं महाराजांचं ट्रेनिंग सुरू झालं. 22 वेगवेगळ्या विद्या शिवाजी राजांना तिथं शिकवण्यात आल्या बरं का. त्या 22 ज्यांनी कुणी शिकवल्या त्यांची नावं आहेत. 4 वर्षात महाराजांनी तो सगळा भाग पाहिला. हे विजयनगर पाहिलं, हंपी, एवढं सुंदर ते साम्राज्य, पण नष्ट झालेलं साम्राज्य होतं. ती विशाल मंदिरं महाराजांनी पाहिली. ही एवढी मोठी मोठी कामं कधी उभी राहतात, तर त्यासाठी स्वराज्य पाहिजे, त्यासाठी सुराज्य पाहिजे. आणि हे जर स्वराज्य उभं करायचं असेल, कलाकारांना जर अभय द्यायचं असेल, तर आपलं राज्यही कुठंतरी पाहिजे, त्याला एक राजा पाहिजे. एका राज्याची कल्पना तिथं महाराजांच्या मनामध्ये चमकलेली आहे. ते शिक्षण चालू असताना शहाजी राजांच्या लक्षात आलं की हे पोरगं काही वेगळंच आहे, काही वेगळंच करायची याची इच्छा आहे. म्हणून शहाजी राजांनी आई साहेबांना, म्हणजे जिजाबाई साहेबांना आणि शिवाजी महाराजांना पुण्याला पाठवायचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांना पुणे जहागिरीमधला एक छोटासा भाग, ज्याला
पुणे तर्फ म्हणतात, म्हणजे एक तालुक्यासारखा भाग, तो तेवढा दिला की तुम्ही याचा कारभार बघा स्वतंत्रपणे, पुढं बघू, जहागिरी तुमच्याकडे सोपवायची का नाही. आणि खूप लोक पाठवली मदतीला. शिवाजी महाराजांना हा परिसर माहिती होताच, पण महाराज आल्यानंतर नव्याने सगळा भाग त्यांनी पिंजून काढला बरं का. गावं तपासली, गावं पाहिली, गावच्या गावं बेसाऊ झालेली होती, तुरळक वस्ती होती, लोक रानोमाळ राहत होती, मिळेल ते खात होती. कुठल्याही जहागीरदाराने कधीही तिथल्या रयतेवरती प्रेम केलं नाही. शहाजीराजे असू नाही तर अफजल खान असू नाही तर कोणीही असू. कारण या देशावरती जसं मुसलमानी सत्तांचं आक्रमण झालं तसं त्या लोकांना इथं राज्य करायची एक हौस निर्माण झाली. पण सैन्य ठेवायचं नाही, ते सैन्य इथल्या लोकांचंच असलं पाहिजे. मग ते सैन्य चालवण्यासाठी भले त्याला काही द्यायची वेळ आली तर द्यायची, मग त्याला एक जहागिरी द्यायची, जे काय 5,000ची असेल 10,000ची मनसबदारी असेल त्या प्रमाणात ती जहागिरी द्यायची की त्याच्यात चौपट त्याचं उत्पन्न असेल. आणि ते उत्पन्न मिळवण्यासाठी हे जहागीरदार रयतेवरती अतोनात अत्याचार करायचे. रयतेचं उत्पन्न किती याचा कधी विचारच केला जायचा ना. एवढे पाहिजे म्हणजे पाहिजेत, छळायचे. दुसरी बाजू अशी होती की त्या जहागीरदाराला कधीच खात्री नव्हती की ही जहागिरी माझ्याकडे कायम राहील. जर कायम राहील अशी खात्री असती तरी त्यांनी त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट्स केल्या असत्या, पण तसंही काही घडलं नाही. त्यामुळं सामान्य रयत अतिशय पिडलेली होती. कुणी यावं कुणाचीही बाई पळून न्यावी, कुणी यावं कुणाची संपत्ती लुटावी, कुणी यावं कुणाची जनावरं हाकून न्यावी, हे सगळं उघड्या डोळ्यांनी शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि त्या पुणे तर्फमध्ये सुधारणा करायचं ठरवलं. लोकांना बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आता गावात राहा, गावं वाचवा, काय लागल ती साधन सामुग्री तुम्हाला दरबारातनं मिळेल, शेती करा. जमिनी मोजून घेतल्या, लोकांना शेती दिली. ज्यांना करायचं होतं शेती नव्हती त्यांना जंगल साफ करून शेती दिली. शेती देऊन थांबले नाहीत, त्यांना बियाणं पुरवलं. शेतीसाठी जनावरं पुरवली. या जनावरांचं वन्य श्वापदांपासून रक्षण व्हावं म्हणून शिकारीची पथकं नेमली. आणि हे सगळं केल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं त्या शेतकऱ्याला की बाबा रे, हे सगळं जे काही देतोय हे फुकट नाही. 4 वर्ष फेडायचं, तुझ्या सोयीने फेडायचं. आणि महसुलाची एक वेगळी पद्धत महाराजांनी आणली की त्या जमिनीमध्ये जे काही उगवलंय, जे काही पिकलंय त्याच्यावरती टॅक्स असायचा, सरसकट टॅक्स नव्हता. मुघल राजे असताना उभीच्या उभी पिकं कापून न्यायचे. एक वर्षामध्येच फरक पडला. एक वर्षात दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आपल्याकडं खायला अन्न नव्हतं, वर्षाच्या शेवटी धान्य पुरत नव्हतं. आज घरामध्ये धान्याची एक रास पडलेली आहे. त्या शेतकऱ्याला असं वाटलं की इतकी वर्षानुवर्ष आपण अस्थिर होतो, सामान्य घरात झोपड्यात राहत होतो, त्या कुडाच्या घरामध्ये राहत होतो, एखादं घर बांधावं आपण. मग त्या शेतकऱ्यांनी घर बांधायचा निर्णय घेतला. एक दगड मातीचं घर बांधलं त्यांनी. त्या शेतकऱ्यांनी घर बांधायला सुरुवात केल्याबरोबर त्या गावामधल्या गवंड्याला काम मिळालं, त्या गावामधल्या सुताराला काम मिळालं. शेतकऱ्याला असं वाटलं की बायकोच्या अंगावर एखादा दागिना घालावा, त्या सोनाराला काम मिळालं. त्या गावामध्ये ज्या 18 पगड जाती होत्या त्या सगळ्यांना गावात काम मिळालं. त्यांना आजच्यासारखं पुण्या मुंबईला दिल्लीला धावावं लागलं नाही बरं का. आणि ते गाव एका अर्थाने स्वयंपूर्ण झालं. आणि मग त्या लोकांना लक्षात आलं की माझं
वित्त सुरक्षित आहे, माझं जीवित सुरक्षित आहे आणि माझ्या घरातली आबरू सुद्धा सुरक्षित आहे. आणि मग त्यांना तो राजा हवा हवासा वाटू लागला आणि मग ह्या राजासाठी काहीतरी करावं असं वाटायला लागलं. शेजारी आपल्या शेजारच्या गावामध्ये एवढ्या सुधारणा झालेल्या आहेत आणि आपल्याकडे काहीच नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटायला लागलं की शिवाजीचं राज्य आपल्याकडे असावं. जावळीचे मोरे चंद्रराव मोरे महाराजांच्या विरुद्ध उठलेत. ते तर महाराजांना उपरेच मानायचे, परकाच मानायचे आणि ते खरंही होतं. खरं तर महाराजांनी बडवलं त्यांना, बरं का, मारला त्यांना. चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढले. कोण लढलं? चंद्रराव मोरे. आणि जनता ती शिवाजीच्या बाजूने. का? ते यांचंच राज्य पाहिजे आपल्याला. एका झटक्यात एका झपाट्यात पराभव झाला की ज्या जावळीच्या साहाय्याने नंतर महाराजांनी अफजल खानाला मारलं. 4च वर्षी ती जावळी महाराजांच्या ताब्यात होती. पण पिढ्यानपिढ्या ताब्यात असलेली जावळीच्या आसऱ्याने चंद्रराव मोरे शिवाजी राजांच्या विरुद्ध नाही लढू शकला, बरं का. कारण ती रयत त्या रयतेचा पाठिंबा नव्हता. हा सगळा फरक आहे. ह्या सगळ्या शिवाजी महाराजांचं कर्तृत्वाचा पाया त्या प्रशासनामध्ये घातलेला आहे. रांझ्याच्या पाटलाला बाईशी बदअमल केला म्हणून पकडून आणलं. आल्या आल्या त्या रांझ्याच्या पाटलांनी महाराजांना विचारलं, तू कोण? काय संबंध आहे तुझा? तू कोण मला शिक्षा करणार? अतिशय खरं होतं ते. शिवाजी कोण आहे त्याला शिक्षा करायचं? शिवाजीला काहीही अधिकार नव्हता. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आली. आपण कोण आहे? आपण स्वयंघोषितच आहोत राजे. या धर्माने आपल्याला काही आधार दिलाय? धर्माचा जर आधार पाहिजे तर आपल्याला राजा व्हायला पाहिजे. राजा व्हायचं असेल तर आपल्याला राज्याभिषेक केला पाहिजे. आणि राज्याभिषेक झाला तरच आपण राजे होऊ शकतो आणि सगळ्या प्रजेला एकसारखा न्याय देऊ शकतो. त्या रांझ्याच्या पाटलाच्या त्या घटनेमध्ये राज्याभिषेकाची बीजं रोवलेली आहेत, बरं का. त्या काळाप्रमाणे त्या काळात जी शिक्षा व्हायची ती जातीप्रमाणे व्हायची, बरं का. एखाद्या दलिताला जर 10 रुपये दंड झाला तर ब्राह्मणाला 8 आनेच व्हायचा. एवढा फरक पडायचा. त्या ब्राह्मणाला शिक्षा करायचा अधिकार राजांना नव्हता. तो अधिकार राज्याभिषेकानेच प्राप्त होणार होता. म्हणून या घटनेने त्या राज्याभिषेकाची बीजं त्याच्यामध्ये रोवल्या गेलेली आहेत. शिवाजी महाराजांचा आपण ज्या वेळेस अभ्यास करतो त्यावेळी शिवाजी महाराजांच्या शत्रूचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. शिवाजीला ओळखलं कुणी? फार थोड्या लोकांनी शिवाजी महाराजांना ओळखलं आणि महाराजांच्या हयातीत तर फारच थोड्यांनी. शिवाजी हा कसा आहे त्याला कुणी ओळखलं तर आईसाहेबांनी ओळखलं, बरं का. हा पोरग कसं आहे. शहाजी राजांनी ओळखला, संभाजीने ओळखलाय, संताजीने ओळखला, संताजी घोरपड्यांनी, त्या धनाजी जाधवानी ओळखलेला आहे, हंबीरराव मोहितेने ओळखलेला आहे. आणि या आपल्या लोकांच्या व्यतिरिक्त जर शत्रूंनी कुणी ओळखला असेल तर तो फक्त औरंगजेबाने ओळखला. औरंगजेबाचा मराठ्यांचा संबंध खूप आहे. या महाराष्ट्राशी औरंगजेबाचा संबंध 44 वर्ष आलेला आहे. 44 वर्ष. मराठ्यांचा इतिहास लिहिताना औरंगजेब कधीही कुठेही वगळून चालणार नाही. या औरंगजेबाने शहाजी राजे पाहिले, यांनी शिवाजी महाराज पाहिले, यांनी शिवाजीचा मुलगा संभाजी पाहिला, त्या संभाजीचा मुलगा शिवाजी की जो पुढं शाहू म्हणून प्रसिद्ध झाला. 4 पिढ्या मराठ्यांच्या औरंगजेबाने पाहिल्यात, बरं का. ज्या वेळेपर्यंत आम्ही या औरंगजेबाचा अभ्यास करत नाही, औरंगजेब किती मोठा राजा होता हे जाणून घेत नाही, त्या वेळेपर्यंत आपल्याला शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची उंची कधीच कळणार नाही. शत्रू किती मोठा आहे
आणि मग त्याचा पराभव करणारा किती मोठा आहे हे आपल्याला लक्षात येईल. आमच्याकडं आमच्याच टेऱ्या वाढवायची फार सवय असते. लोक आमचे सेंचुरी मारली की भयंकर आनंद. सेंचुरी कुणाविरुद्ध मारली? बांगलादेश, नामिबिया, केनिया. ऑस्ट्रेलियाच्या पुढं कशी पुढं घालतात. ऑस्ट्रेलियाची मॅच असली की बघायची अर्ध्याच बंद झालेली असते. शत्रू किती ताकदीचा आहे, शत्रू किती मोठा आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या माणसाची उंची कळणार नाही. हा औरंगजेब कोण आहे? हा दिल्लीचा मोगल बादशाह आहे. हा औरंगजेब जो आहे ना, हा दरबारामध्ये येतो, त्याची एक घोषणा आहे, काही थोडंसं नाट्यरूप आहे याच्यामध्ये. तो शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतो पण ते सत्य आहे, वस्तुस्थितीला धरून आहे. सगळ्या बादशाहांच्या तशा घोषणा होत्या. अकबराची होती, जुंबेश मकुंद निगाह रूबरू जलालुद्दीन अकबर पधार रहे हैं. औरंगजेबाची होती, गोश बर्रवास कसीरुल इख्तिदार मुजफ्फरुल मुमालिक हुकूमत पनाह जिले सुबानी अबुल मुजफ्फर मुयुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर शहनशाह गाजी तशरीफ ला रहे हैं, निगाह रखो. फार मोठी हो, लांबलचक फारसी शब्द आहे त्याच्यात. यह सब फजूल है शहजादे. हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों के फौजों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. कंधार से तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले ये मां बदौलत क्या देख रहे हैं आज. कहां गई है हमारी दियानतदारी, कहां गई है हमारी वफादारी. यह है हमारे मामू जान मिर्जा अमीरुल उमरा नवाब आजम शास्ता खां साहब. 50,000 घुड़सवार, 50 हाथी, 50 तोपे इन्हें पूना छावनी में तैनात थे. लेकिन सिवा ने इनके लाल महल पर छापा मार के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले कि इन्हें सिर्फ 3 उंगलियां ही इन्हें खोनी पड़ी. यह जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. उंडाना किले के नीचे सिवा के बंदरों ने इनकी ऐसी पिटाई की, उसके मार के जख्म इनके सीने पे नहीं, इनके पीठ पर देखिए. यह है इनायत खां बहादुर. सिवा सूरत आए तो ये सूरत से दुम दबा कर भाग गए. यह आपसी फौलाद खां, इनकी हथेली पे मिठाई धर के सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गया. हमारे सारे अरमानों को मिट्टी में मिला दिया है इसमें. आखिर क्यों, ये तुम कभी समझ नहीं पाओगे शहजादे. हमारे इतने ताकत, हाथी, घोड़े, ऊंट, खजाना, सिपाही सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे. क्यों? सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज बढ़ाए, असली जंगी बहरी कलाम की तामीर की है उसने. और उससे भी ज्यादा न जीती जाने वाले जमीर के लोग तैयार किए उसने. आज तक हम खुश नसीब थे कि दुनिया की हर चीज हम खरीद सकते थे, लेकिन सिवा के इन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे झुकते नहीं, वे थकते नहीं, वे रुकते नहीं और बिकते भी नहीं. सिवा घाघ है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन होते हुए भी औरत, मस्जिद, मजहब और मजहबी कलाम की इज्जत करता है. वो
इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। शहजादे, हुकूमत करनी हो तो सिवा का चाल चलन सीखो, आखिर है तो हमारा दुश्मन। थोडस नाट्य या सगळ्यामध्ये सत्य पण आहे। एका शत्रूने, इतक्या कट्टर शत्रूने शिवाजी महाराजांच्या बाबत असे उद्गार काढावे, ह्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांना वेगळ्या कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरजच नाही बरं का। असे लेन पेन शेन किती येतील आणि किती जातील, करायचं काय आपल्याला। हा औरंगजेब, ह्या औरंगजेबाला आपल्या खानदानीचा भयंकर अभिमान आहे। हा स्वतःला मोगल मानतो, हा स्वतःला तुर्क म्हणून घेतो, तुर्क। तो इथल्या सगळ्या हिंदू आणि मुसलमान भारतात राहणाऱ्यांना सगळ्यांना म्हणतो की तुम्ही हिंदवी आहात। इथल्या मुसलमानांना पण तो जवळ करत नाही बरं का। त्याच्याकडं जे 139 अधिकारी आहेत, 138, ह्या अधिकाऱ्यांमध्ये हिंदू किती आहेत? फक्त 2। एक गॅझेटेड ऑफिसर जर आपण असा पकडला, क्लास 1 ऑफिसर, फक्त 2 आहेत, मिर्झा राजा जयसिंग आणि जसवंत सिंग राठोड। 6 धर्मांतरित झालेले मुसलमान आहेत आणि 129 हे परकीय आहेत किंवा एक पिढी अगोदरचे परकीय आहेत, म्हणजे तुर्कस्तानातनं आलेले आहेत, अफगाणिस्तानातनं आलेले आहेत, बलुचिस्तानातनं आलेले आहेत, इराणमधनं आलेले आहेत, पठाण आहेत, उझबेकी आहेत, कझाकी आहेत। तो इथल्या मुसलमानांना किंमत देत नाही, इथल्या हिंदूंनाही किंमत देत नाही। तो नेहमी म्हणतो की आम्ही तुराणी, तुम्ही हिंदवी। हा शाहिस्ते खान इराणचा आहे बरं। शाहिस्ते खान त्याचं नाव नाहीये, त्याचं खरं नाव नाहीये, त्याचं खरं नाव आहे अबू तालिब। अतिशय चांगला प्रशासक आहे तो, म्हणून शहाजहांनी त्याला पदवी दिलेली की चांगला शासन करणारा, चांगला शास्ता खान, म्हणून ते शास्ते खान नाव आहे त्याचं, पदवी त्याची ती। हा औरंगजेब त्या तुर्कांचा, त्या मोगल खानदानीचा भयंकर गर्व वाहतो। तो स्वतःला चंगीज खान आणि तैमूर लंगाचा वंशज मानतो बरं का। म्हणतो कि तैमूर और चंगीज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी। चंगीज खान जो आहे, हा चंगीज खान आपल्या माहितीसाठी सांगतो की हा मुसलमान नव्हता। हा चंगीज खान मंगोल प्रांतातला आहे, तो मंगोली आहे, मोगल नाही, मंगोली आहे तो। त्यांनी ज्यावेळेस ह्या इराण, इराक, आजचा पाकिस्तान या भागामध्ये ज्यावेळेस त्यांनी चंगीज खानने स्वारी केली, जगातला अतिशय श्रेष्ठ पुरुष होऊन गेला चंगीज खान। त्याच्या चरित्राचा अभ्यास करायला पाहिजे। चीनने आत्ताच त्याला राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला बरं का, म्हणजे आपण जसं भारतरत्न देतो असा किताब त्यांनी चंगीज खानला दिला बरं का चीनने। ह्या चंगीज खानने ज्यावेळेस ह्या भागावरती स्वारी केली, तर त्यावेळेस इथं राहणाऱ्या रहिवाशांवरती, प्रामुख्याने मुस्लिमच होते, त्यांच्यावरती इतका अत्याचार केलाय ना त्याने की मुस्लिमांच्या इतिहासामध्ये ह्या चंगीज खानच्या स्वारीला काहिरे इलाही मानतात, की परमेश्वराची अवकृपा काय असेल ती चंगीजची स्वारी बरं का। त्याच्या त्या स्वारीमध्ये अमीर खुसरो नावाचा एक लेखक सापडलेला होता की ज्यांनी खूप छान कविता नंतर लिहिलेल्या आहेत। त्या अमीर खुसरोनी त्या सगळ्या स्वारीचं नंतर वर्णनही करून ठेवलेलं आहे। त्या चंगीज खानची जी मुलं आहेत, त्या मुलांनी नंतर इस्लाम धर्माचा स्वीकार केला। त्यातला एक म्हणजे हलाखू, की ज्याने युरोप पादक्रांत केला, आणि दुसरा कुबलाई खान, खान म्हणजे राजा, की ज्याने चीन नंतर काबीज केला। पुढे चीनमधनं त्यांचं उच्चाटन झालं नंतर। त्या चंगीज खानचा 11वी वंशज कुतलगा निसार बेगम, ही बाबराची आई, आणि तैमूर लंगाकडनं 5वे वंशज तैमूर लंग, त्याचं पोरग मिरन,
त्याचा मुलगा मिर्झा अस्करी, त्याचा मुलगा सुलतान मोहम्मद आणि त्याचा मुलगा उमर शेख. त्या उमर शेख आणि कुतलगा निसार बेगम यांचा मुलगा हा बाबर, जहीरुद्दीन बाबर. सुंदर चित्रकार आहे, त्याचं चरित्र पण फार छान त्यांनी लिहिलेलं आहे. ह्या जहीरुद्दीन बाबरचा मुलगा नूरुद्दीन हुमायून. बाबर पानिपतचं युद्ध जिंकलं त्याने. 2 वेळा भारतात येऊन पराभूत होऊन गेलेला होता. तिसऱ्यांदा आमच्याच माणसाने त्याला बोलवलं राणा संघाने. त्याला वाटलं दिल्लीच्या लोदींचा पराभव करेल आणि हा परत निघून जाईल, पण बाबर काही परत गेला नाही. त्याने इथंच राहायचं ठाण मांडलं. तो इथं राहिला. 1526 मध्ये त्यांनी दिल्लीमध्ये ठाण मांडलं आणि मोगलांची स्थापना केली. मोगल का नाव घेतलं मला माहीत नाही, पण तैमूर लंग मोगलांबद्दल अतिशय वाईट राग होता. मोगल नावाची एक जमात आहे. हे पुढं मोगल कसे काय हे झाले माहीत नाही. खानदानी दुश्मनी असताना हे मोगल म्हणून कसे प्रसिद्धीला आले मला माहीत नाही, ते मधलं काय झाले ते. पण हा जो बाबर दिल्लीमध्ये राहिला, हा 4 वर्ष जगला. 1630 मध्ये बाबराचा मृत्यू झाला बरं का. आणि त्याचा मुलगा हुमायून गादीवरती आला. काही वर्षातच या हुमायूनला हाकलून त्याचा एक सरदार शेरशाह सूर किंवा शेरशाह सुरी गादीवरती आला. याची दखल घ्यायला पाहिजे, कारण यांनी खूप कामं चांगली केली. भारतामधला सगळ्यात मोठा नॅशनल हायवे ज्याला आपण म्हणतो, की जो आज ग्रँड ट्रंक रोड नावाने प्रसिद्ध आहे, लाहोर ते कलकत्ता, तो या शेरशाह सूरने तयार केला बरं का. आणि सगळ्या रस्त्यावरती सुरक्षा होती. कुठेही कोणाची एक पै सुद्धा सुरीला जाऊ शकत नव्हती, एवढी व्यवस्था होती. खूप सराया त्यांनी बांधल्या. दक्षिणेकडे येणारे रस्ते त्या शेरशाह सूरने तयार केले. प्रशासन सुंदर होतं त्याचं. पुन्हा त्या शेरशाह सूरला हरवून पुन्हा हुमायून गादीवरती आला. आणि हुमायून 1556 मध्ये मृत्यू पावला. आणि त्याचा लहान मुलगा अकबर, जलालुद्दीन अकबर गादीवरती आला. तो 1605 पर्यंत जगला. त्याचा मुलगा सलीम बापाला त्रास देऊन गादीवर आला. जहांगीर नाव त्यांनी धारण केलं. जहांगीर नावाने तो सत्तेवरती आला. तो 1628 पर्यंत होता. 1628 मध्ये त्याचा मुलगा खुर्रम हा बापाला त्रास देऊन गादीवर आला आणि त्यांनी शहाजहान हे नाव घेतलं. त्या शहाजहानचं मुमताज बरोबर लग्न झालं. आणि मुमताज आणि शहाजहान यांना 14 मुलं झाली. काही आश्चर्य वाटायचं कारण नाहीये, त्या काळात होत होती, सर्रास होत होती. 1614 मध्ये जहांआराचा जन्म झाला. 1615 मध्ये दारा शुकोचा जन्म झाला. 1616 मध्ये शहा शुजाचा जन्म झाला. 1617 मध्ये रोशन आराचा जन्म झाला. 1618 मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला. त्यानंतरची 4 मुलं वारली. 1624 मध्ये मुरादचा जन्म झाला, मोहम्मद मुरादचा. त्यानंतर 3 मुलं वारली. आणि 1631 मध्ये गौस आराचा जन्म झाला. आणि त्यानंतर मुमताज वारली आणि प्रोडक्शन थांबलं. ह्या 14 मुलांमध्ये 7 मुलं जगली, 7 मेली. 4 मुलं जगली, 4 मेली. 3 मुली जगल्या, 3 मुली मेल्या. पुढे सत्ता स्पर्धा सुरू झाली दिल्लीमध्ये. आणि नंतर औरंगजेब पुन्हा सत्तेवरती आला. औरंगजेब हुशार आहे, औरंगजेब मुत्सद्दी आहे. तो अतिशय कडवा आहे, कपटी आहे, पण तो त्याच्या राज्यासाठी, त्याच्या धर्मासाठी अतिशय लायक आहे. मुरादही खूप चांगला होता, पण दारूच्या अधीन होता. शहा शुजा आपल्याच थाटात होता. दारा शुको मात्र सुसंस्कृत होता.
मोगलांच्या इतिहासकारांनी म्हणजे मिर्झा महम्मदी असेल, इरादत खान असेल, या लोकांनी त्या इतिहासामध्ये एक छान वाक्य लिहून ठेवलंय. शहाजहानची इच्छा होती की दारा सत्तेवरती यावं बरं का. शहाजहान हा जातीयवादी आहे, पण दाऱ्यासारख्या सहिष्णू माणसाला गादीवरती यावं असं त्याची इच्छा होती. त्याचं खूप कामं त्यांनी चांगली केलेली आहेत. त्या इतिहासकारांनी एक वाक्य अतिशय छान लिहून ठेवलेलं आहे. त्यात तो असं म्हणतो की इतिहासाचं एक चुकीचं पडलेलं पाऊल जिथं दारा जायला पाहिजे होता तिथं औरंगजेब पोहोचला. जर दारा बादशहा झाला असता तर या देशामध्ये आजपर्यंत मोगलाई राहिली असती, पण इस्लाम संपला असता बरं का. औरंगजेब तिथं पोहोचल्यामुळं मोगलाई तेव्हाच संपली, पण इस्लाम मात्र आजपर्यंत राहिला. सुंदर वाक्य. ज्याने त्याने अर्थ लावून बघा. आता काही डिटेल्स जास्त बोलत नाही. हा जो औरंगजेब आहे हा चलाक आहे लहानपणापासून. अतिशय संशयी. भावांबद्दल तर फार संशय, दारावर तर फार राग आहे त्याचा. कारण दाराच्या पदरी हिंदू मुस्लिम सगळेच विद्वान लोक आहेत. दाराने या गीतेचं भाषांतर करून घेतलेलं आहे, कुराणाचं भाषांतर संस्कृतमध्ये केलेलं आहे. कुणाला काही अडचण आली की ते दाराला गाठायचे आणि दाराच्या मार्फत बोलणी करून शहाजहानशी बोलून आपलं काम करून घ्यायचे. हे आदिलशहानी करून घेतले, कुतुबशहानी करून घेतलेलं आहे. सत्ता स्पर्धा सुरू झाली आणि चारी भावंड शहाजहान आजारी पडल्याची बातमी लागताच दिल्लीकडे निघाली. दारा जवळच होता. त्या दाराने बापाला घेतलं आणि आग्र्याच्या किल्ल्यात आणलं त्याची सेवा शुश्रूषा करायला. ह्या पोरांनी उठलं की दाराने बापाला तुरुंगात टाकलंय म्हणून आम्ही दिल्लीकडे निघालो बापाची तब्येत बघायला. बापाने निरोप पाठवलं, येऊ नका मी बरा आहे. पण पोर म्हणजे नाही, आम्हाला बघायचंच. अहमदाबादवरनं मुराद निघाला, ह्या औरंगाबादमधनं औरंगजेब निघाला आणि बंगालमधनं शाह शुजा निघाला. दारा लाहोरवरनं तिथं आला. ह्या सत्ता स्पर्धेमध्ये औरंगजेब विजयी झाला. तो हुशार होता, शूर होता. त्यांनी त्याचं शौर्य लहानपणापासून सिद्ध केलेलं होतं. तुलनेत बाकीचे काही नव्हते त्याच्या पुढं बरं का. एकदा लाहोरमध्ये, लाहोरच्या शालिमार बागेमध्ये ही मुलं लहान असताना एक गंमत अशी घडली की वरती सज्जामध्ये शहाजहान बसलेला होता. शहाजहानचा एका सरदाराने, नजीब नावाच्या सरदाराने 40 हत्ती शहाजहानला भेट दिलेली होती. बंगालचा सुभेदार होता तो. त्या हत्तींची पाहणी करत होता. ही मुलं घोड्यावरती खाली उभी होती आणि बघता बघता त्यातलं एक हत्ती पिसाळला. दुसऱ्या हत्तीने त्याला ढुसणी मारल्याबरोबर तो सायरा वायरा धावायला लागला आणि तो हत्ती धावत या 4 युवराजांकडे आला. 4 शहजादे हे घोड्यावरती उभे होते. सगळ्यांचा थरकाप उडाला की आता तो हत्ती काही करेल, मारेल, चव्हांना चिरडेल. त्या तिघांनी हुशारी केली. तिघं पळाले. एकटाच तिथं माणूस उभा राहिला, एकच युवराज, आणि तो म्हणजे औरंगजेब तसाच उभा राहिला. ते तिघही भाऊ तिथनं पळाले. वर्ण शहाजहानची गडबड झाली. अरे धावा, त्या पोराला बघा काहीतरी होईल. तो आरडा ओरडा करायला लागला शहाजहान. औरंगजेब जाग्यावरतीच उभा होता. तो हत्ती जसा जवळ आला तसा औरंगजेबाने आपला भाला काढला, त्या हत्तीला फेकून मारला. त्या हत्तीने तो भाला असा हवेत उडवला आणि त्याच्यावरती चालून आला आणि त्याने त्या घोड्याला सोंडेने फटका मारल्यावर ते घोडं पडलं खाली. औरंगजेब टुणकन उडी मारून बाजूला उभा राहिला आणि तो हत्ती त्याच्या अंगावर आला तसा त्याने खाली पडलेला भाला उचलला. तेवढ्यात मागनं दुसरा हत्ती आला आणि त्या दुसऱ्या हत्तीने त्या पहिल्या हत्तीला ढुशी मारल्याबरोबर हत्ती बाजूला झाला. तेवढ्यात माऊत आले आणि कसं बसं त्या हत्तीला आवरून बाजूला नेलं. औरंगजेब त्या भाल्यासकट जाग्यावरच उभा होता बरं का. शहाजहान वरनं धडपडत खाली आला आणि धावत धावत तिथं आला. एक इनायत खान नावाचा खान तिथं उभा होता आणि तो त्याला बोलला, अरे
बघ ते किती बादशाह घाबरलेले आहेत, जा धावत पळ त्यांच्या जवळ, बघ ते किती घाबरलेले आहेत. औरंगजेब ढिम्म हल्ला नाही. औरंगजेब म्हणला घाबरायचं काय कारण आहे, तो हत्ती गेला निघून, आता कशाला घाबरताय. शहाजहान त्याच्या समोर आलेले म्हणला, अरे आज अल्लाची कृपा म्हणून वाचला, नाही तर आज इथं काहीही प्रसंग घडला असता. आज आपलं नाक कापल्या गेलं असतं, तुला जर काही झालं असतं तर. औरंगजेबाने बापाला सांगितलं, कसं काय नाक कापल्या गेलं असतं. मी जर हत्तीशी लढताना मेलो असतो तर मी शहीदच झालो असतो, आणि जर मी हत्तीला मारलं असतं तर पराक्रमच केला असता. नाक कापायचा प्रश्न येतो कुठं. नाक हे मगाशीच कापल्या गेलं जेव्हा माझे तिन्ही भाऊ पळून गेले तेव्हा. बघितलं औरंगजेब कसा आहे. जाग्यावरती 1,00,000 रुपये बक्षीस दिले बरं का शहाजहाननी त्याला. त्याला माहिती हे पोरग सगळ्यात धोकादायक आहे. तर त्याला असं वाटायचं दारा व्हावा, आणि या सत्ता स्पर्धेमध्ये सगळ्यांना हरवून औरंगजेब गादीवर बसला. बापाला आग्र्याच्या तुरुंगात टाकलं. बहीण जहांआरा त्याच्या बाजूनी होती म्हणून तिलाही तुरुंगात टाकलं. दाराला पकडून तुरुंगात टाकलं. मुरादला टाकलं. शाह शुजाला पुढं मारला त्याने, मर्डर करून आणला त्याचा बंगालच्या तिकडे आराकानच्या टेकड्यांमध्ये. दिल्लीमधल्या सगळ्या धर्मपंडितांना मौलवींना बोलून घेतलं आणि सांगितलं की दारा हा पातकी आहे, दारा हा काफर आहे. बोला काय निर्णय देत आहे. हे सगळ्यांनी एकमुखाने निर्णय दिला की दाराचा शिरच्छेद केला जावा. लगेच त्यांनी आपल्या माणसाला बोलून घेतलं. त्याला सांगितलं जा दाराला मारून टाक. बघ बोल म्हणून तो काहीतरी माणूस येतो. तो गेला. तुरुंगाचा दरवाजा उघडला. दारा शिको आणि त्याचा मुलगा सुलेमान शिको लक्षात आलं. दोघं बापले की एकमेकाला मिठी मारून बसले आणि त्यांना उडून बाजूला काढला. दाराला फरफटत बाहेर आणलं. किल्ल्याच्या दारामध्ये एक हत्ती ठेवलेला होता. त्या हत्तीला सगळं शेण फासलेलं होतं, चिखल लावलेला होता. त्या हत्तीवरती त्यांनी दाराला बसवला. सगळी प्रजा शिव्या घालत होती औरंगजेबाला. बादशाह होणारा तो दारा आज ती शिक्षा भोगत होता. दिवसभर उन्हामध्ये होता बरं का तो. संध्याकाळ झाली तसा आला हा, त्याचा पाय पकडला हत्तीवरून खाली पाडला. त्याला त्याच्या छातीवर बसला. कट्यार काढली आणि एखादं कोंबडं कापावं तसं त्याचं नरडं कापलं बरं का त्याने. दाराचं नरडं कापलं. ते मुंडकं पकडलं, ते तपकामध्ये ठेवलं. त्याने किल्ल्यात आला. त्याने औरंगजेबाला सांगितलं कि बादशाह दुश्मन का सर लाया हूं. औरंगजेबाने त्याच्याकडे पाहिलं. त्या तपकामध्ये असं झाकलेलं होतं. त्याने असा हात केला. त्याने वरचं झाकण बाजूला काढून ठेवलं. औरंगजेबाने 2 चकरा त्याला मारल्या. तर नीट मुंडकं न्याळलं. त्यांनी सांगितलं मला दिसत नाहीये नीट, क्षमादाना. 10-12 लोक त्या मेणबत्त्या त्या काचेमध्ये असतात त्या मेणबत्त्या घेऊन उभे राहिले. त्यात त्यांनी पुन्हा एकदा मुंडकं पाहिलं. काय विश्वास बसत नव्हता त्याचा. आपल्या नोकराला सांगितलं की दाराचा किमांश घेऊन ये. सामूगडाच्या लढाईमध्ये दाराचा पराभव केला. त्यावेळेस धावताना त्याचा किमांश खाली पडला. मोगली युवराज जे किमांश घालायचे तो किमांश त्याच्या हाताला लागलेला होता. तो सांभाळून ठेवला होता औरंगजेबाने. तो मागवला. त्या डोक्यात बघितलं बसतो का, फिट बसतो का, म्हणजे हा दाराचा आहे. कारण गेल्या 30-35 वर्षामध्ये त्यांनी भावाला कधी पाहिलेलंच नव्हतं. तेव्हा हा भाऊच आहे याची खात्री करून घेतली त्यांनी. उगाच कुणा तरी मुंडका आणून मला दाखवतील आणि उद्या जर दारा कुठं उपटला तर सत्तेमध्ये केवढा प्रश्न आहे.
शहा शुजाशी लढायला त्यांनी आपल्या थोरल्या मुलाला पाठवलं होतं, मोहम्मद सुलतानला. हा मोहम्मद सुलतान भावाचा जावईच होता. त्यांनी त्याला सांगितलं, माझ्यानंतर मी तुलाच बादशाह करेन. ते पोरगं हुरळलं आणि लागलं चुलतेच्या नादी. दुर्दैवाने औरंगजेबाच्या डावपेच्या पुढं आणि मिर्झा राजा जयसिंगाच्या धरसोडी पुढं तो हरला, तो शहा शुजा. आणि त्याला पळायला लागलं. तो पळाला, बेवारच झाला. त्या आराकानच्या टेकड्यामध्ये ज्या रानटी जमाती होत्या त्यांच्याकडनं त्यांनी शहा शुजाचा मर्डर घडून आणला औरंगजेबाने. तो शांत झाला. अहमदाबादवरनं मुराद निघालेला होता आणि औरंगाबादमधनं औरंगजेब निघालेला होता. त्यांनी मुरादला सांगितलं, मी तर फकीर आहे. जी राहणी फकीराचीच होती, अतिशय साधा राहत होता औरंगजेब. त्यांनी भावाला सांगितलं, माझ्या आयुष्याचं एकच ध्येय की या काफर दाराला मारणे. आणि एकदा का दाराला मारलं की मी मक्केला निघून जाणार, नंतर बादशाह तूच. त्याला विश्वास वाटला, पेताडच होता. त्याला माहिती आहे भाऊ आपला चालाक आहे, सावध होता तो. दाराचा पराभव करून हे पुढे निघाले. त्यांनी भावाला मुरादला आपल्या छावणीत जेवायला बोलवलं आणि तिथं त्याला अटक करून ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये कैदेत टाकला. तो रोज दारू प्यायचा. त्याला दारू पाजली आणि एक दिवस अफू पाजले, त्याला संपून टाकला विषय त्याचा. भावांची मुलं मारून टाकली. औरंगजेब ज्या दिवशी सत्तेवरती आला त्या दिवशी औरंगजेबाने स्वतःचे 36 सख्खे नातेवाईक मारलेले होते बरं का. एकही सख्खा नातेवाईक त्याचा जिवंत नव्हता. जे नातेवाईक होते सगळे ते बायको आणि बायकोच्या बाजूचे. भावांना मारलं, त्यांची मुलं मारली, जे त्यांना फॉर होते असे लोक सुद्धा मारून टाकले. यात त्याचे नातेवाईक 36 मेले बरं का. औरंगजेब कसा आहे, आता महाराष्ट्रामध्ये असताना त्या औरंगजेबाला 4 बायका आहेत बरं का. धर्माने 4 सांगितलं, त्यांनी 4च केलं. हसण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये. त्याला 4 आहेत म्हणून काय झालं. 10 मुलं आहेत, 5 मुलं आहेत. मोहम्मद सुलतान त्याला पुढं चुलत्याच्या नादी लागला म्हणून त्याला पकडून तुरुंगात टाकलं. ते पोरगं पुढं सडलं तुरुंगात. 13 वर्ष तुरुंगात होतं ग्वाल्हेरच्या. त्याला एक शिक्षा होती, नखही कापायची नाहीत आणि केसही कापायची नाहीत. त्याला रोज पोस्ता द्यायची, म्हणजे अफूचा डोस द्यायची. तो वेळा झालेला होता. नंतर त्याला सोडला पण उपयोगच नव्हता काही. दुसरा मुलगा मोहम्मद मुअज्जम. त्याची आई म्हणजे नवाबाई. ही काश्मीरच्या राजाची मुलगी, हिंदू. ती नंतर मुसलमान झालेली, ती याची बायको. हा पुढे नंतर बादशाह झाला. तिसरा मुलगा मोहम्मद आजम. ह्याची आई इराणची, तिला भयंकर गर्व होता. चौथा मुलगा मोहम्मद अकबर. हा बाई नवाबाईचा पोरग. 5वा मुलगा मोहम्मद कामबख्श. ह्या कामबख्शीची जी आई आहे ही दाराची बायको. ती बहुतेक जॉर्जियन गुलाम होती. ती अतिशय सुंदर आणि अतिशय देखणी होती बरं का. दाराला मारल्यानंतर त्या भावजेला औरंगजेबाने आपल्या जनानखान्यात ओढली बरं का. तिचा हा मुलगा मोहम्मद कामबख्श. अजून एक दाराची बायको होती. तिला औरंगजेबाने निरोप पाठवला की तू ये म्हणून. ती काय बदली नाही. औरंगजेबाने तिला सांगितलं की मला तू फार सुंदर दिसते, तुझी केस फार सुंदर आहेत. त्या दाराच्या बायकोने औरंगजेबाला एक पार्सल पाठवलं. तो नजराना पाठवला. औरंगजेबाने ते तबक असं उघडून बघितलं तर त्यात त्या बाईने आपली सगळी केस कापून पाठवली की तुला आवडतात ना, घे तुला ठेवून. तिने आत्महत्या केली नंतर. हा जो मोहम्मद कामबख्श आहे, इथं महाराष्ट्रात ज्यावेळेस स्वारी झाली त्यावेळी ह्या मोहम्मद कामबख्शला मुलगा झाला बरं का. मोहम्मद कामबख्श ते आपल्या झालेल्या मुलाला घेऊन औरंगजेबाकडे गेला, बापाकडे आपल्या. आणि बापाला त्यांनी सांगितलं, अब्बाजान मला मुलगा झालाय.
त्याचं नाव ठेवा. आपण नाव ठेवायला कोणाला सांगतो? घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना, का त्यांना आता काही काम राहिलेलं नसतं रिटायर झाल्यावर. नावं ठेवते ते तशी ठेवतात. आता ठेवून घ्या बाबा अधिकृत. त्याला बापाला हे सांगायचं होतं की आता तुमचं वय झालेलं आहे, आता तुमचं काम आहे नातवंडांना नावं ठेवणं खेळवणं, तुम्ही आता खुर्ची सोडा म्हणजे आम्हाला बसायला. हा संदेश होता त्याच्यामध्ये, त्याच्या सांगण्यात की आबाजान मला मुलगा झाला, याचं नाव ठेवा तुम्ही. त्याला काय सांगायचं ते आबाजानला माहिती होतं. हा काय सांगतोय ते, याच्या मागचा उद्देश पण कळतोय त्याला. आबाजान हुशारच आहे. आबाजांनी त्याला सांगितलं, बेटा काम बक्ष, तुला मुलगा झाल्याचा मला आनंद आहे. आता फार आनंद काय उड्या मारून नाचून दाखवायची गरज नव्हती, कारण हा काय पहिला नातू नव्हता. अगोदर 15-16 होते, त्यात खा भर. आबाजान कशाला उड्या मारेल? आबाजांनी त्याला सांगितलं, बेटा काम बक्ष, या मुलाचं नाव तू ठेव, ह्याला जे पोरग होईल त्याचं मी नाव ठेवेन. छोटं म्हणला इथनं 90 नाही. मी 125 वर्ष जगणार आहे आणि 125 वर्ष सत्तेवर राहणार आहे. बाप जर 125 वर्ष जागला आणि खुर्चीवर बसला तर पोरांनी केव्हा सत्तेवर यायचं हो? कप्तींना पण नातवंड पण. मोगलांच्या घरात ह्या युवराजांच्या समोर एक मोठी समस्या असायची. बाप आणि पोरं कधी एकत्र नाहीच. पोरं जरा मोठी झाली की ते पाठवून इकडे तिकडं लांब लांब ठेवायची, कारण कधी काय घोळ घालतील इथं राजधानीत भरोसाच नाही. बाप आणि पोरं एकत्र. फार चालाक आहे बरं का औरंगजेब. ह्या औरंगजेबाने शिवाजी नावाचा धोका ओळखलेला होता. सगळे प्रयत्न केले त्याने आणि मग तो निघाला तिकडनं हे मराठ्यांचं राज्य संपवायला. उशीर झाला त्याला. त्याने सगळं तिथलं स्थिर सावर केलं होतं, पण आपल्या इतिहासकारांनी लिहून ठेवलं औरंगजेब घाबरत होता, शिवाजी जिवंत असेपर्यंत आला नाही. असं काही नाहीये. तो निघाला, पण त्यावेळेपर्यंत महाराजांचा मृत्यू झालेला होता. औरंगजेब इथं आला. ह्या औरंगजेबाने 182 वर्ष चालणारी कुतुबशाही 1 वर्षामध्ये संपवली. 187 वर्ष चालणारी आदिलशाही 1.5 वर्षात संपवली. आणि गेल्या 30-35 वर्षात उभं राहिलेलं मराठ्यांचं राज्य त्याला 26 वर्ष 7 महिन्यात संपवता आलं नाही. त्याचा पाया हा शिवाजी महाराजांनी घातला होता. अतिशय भक्कम पाया होता त्याचा, अतिशय भक्कम पाया होता. क्रांती होती ती सामान्य माणूसच क्रांती करू शकतो. तो सामान्य माणूसच पिरटून उठलेला होता आणि राजांनी दिलेला मंत्र त्याच्या कानामध्ये होता की हे राज्य शिवाजी शहाजी भोसल्याचं नाही, हे राज्य श्रीचं, हे तुमचं आहे, तुम्ही सांभाळलं पाहिजे. म्हणून सामान्य माणूस उठला होता बरं का. शिवाजी महाराजांचं चरित्र अतिशय अद्भुत आहे. खूप लोकांनी लिहून ठेवलेलं, जग भरलेलं आहे. आजही लोक लिहित आहेत. शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये एक माणूस उत्तरेकडनं आलेला होता. रायगडावर येऊन पोहोचला. 74च्या अगोदरची घटना आहे. महाराजांना भेटायला आलेला होता तो. महाराज सकाळी पंतांना घेऊन वाडेश्वराच्या दर्शनाला गेले, ज्याला आपण जगदीश्वराचं मंदिर म्हणतो. तिथं बाहेर ओसरी, त्या ओसरीमध्ये अशा बाहेरनं आलेल्या पाहुण्यांची राहायची सोय केलेली असायची. महाराजांनी दर्शन घेऊन बाहेर आले. पंतांनी ओळख करून दिली की हा माणूस आलेला. महाराजांना माहिती होतं तो कोण आहे, कारण तो औरंगाबादपासून येत होता. त्याच्या सगळ्या खबरा राजांकडे होत्या. महाराजांनी काय त्याला सांगितलं नाही कोण आहे काय आहे ते. महाराजांनी त्याला विचारलं काय नाव तुमचं. त्यांनी सांगितलं माझं नाव भूषण, भूषण तिवारी, मी त्रिविक्रमपूरचा राहणार आहे. आता जे टिकमगड वगैरे त्या भागातला. काय करतो म्हणले मी कवी आहे, कवी. महाराज म्हणले कवी आहेस? अरे सगळे रस्ते उत्तरेकडे चाललेले आहेत, तू उलटा कसा उत्तरेकडनं दक्षिणेकडे आलास कवी असून?
आलो, कवी एक कविता म्हणून दाखव. त्यांनी एक कविता म्हणून दाखवली बरं का. इंद्रजिमी झुंब पर बाढ़व सहंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, पवन बरी बाह पर शंभुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. दावाद्रुम दंड पर चितामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे शिवराज है, तेज तम अंश पर कन्न जिमी कंस पर तोम लेंच वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. शिवाजी महाराजांनी ही कविता त्याच्याकडनं 7-8 वेळा ऐकली. अवघड आहे खूप, ब्रज भाषेचा टच आहे त्याला, फार झपाट्याने म्हणावी लागते ती. त्या म्हणलं अजून एकदा म्हणतो, आता काय म्हणणार सारखं सारखं काय. त्याला तू ही कविता जेवढ्या वेळा म्हणशील तेवढे हजारो रुपये मी तुला देईन. तुला मी काय तर पैशासाठी आलोय? कवी आणि पैशासाठी आला नाही. महाराज म्हणले आलाय कशाला? मी आले मला शिवाजी महाराजांना भेटायला. त्याला माहितीच नाही समोर शिवाजी उभा आहे. कारण शिवाजी या माणसाची कीर्ती अशी काहीतरी पसरली होती की लोकांना वाटायचं 8-10 फूट कुठेतरी उंच मोठा आडवा तिडवा असला पाहिजे बाबा, त्याशिवाय एवढ्या करामती करतो कसा काय. फार गैरसमज होते बरं का महाराजांबद्दल अख्ख्या भारतात. मग महाराजांनी त्याला सांगितलं की तू माझ्याकडनं फार अपेक्षा करतोयस रे, काय म्हणायचं तुला. त्याने सांगितलं कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद्र कहा सरजाज सागे भूषण भानु कृषानु कहा खुमान प्रताप महितल पागे राम कहा द्विज राम कहा बलराम कहा साहस में अनुरागे बास कहा मृगराज कहा साहस में है शिवराज आगे. याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला दुधाच्या शुभ्रतेची उपमा देऊ का चंद्राच्या शीतलतेची उपमा देऊ का सूर्याच्या तेजाची उपमा देऊ, पण शिवाजी महाराज तुमचं तेज हे त्याच्याही पेक्षा पुढचं हो, प्रकाशमान आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत तुमचं नाव राहिलो. मी तुम्हाला राम म्हणतो, मी तुम्हाला द्विजराम म्हणतो म्हणजे परशुराम म्हणतो, मी तुम्हाला बलराम म्हणतो, पण महाराज तुमचा पराक्रम त्यांच्या पुढे हो. मी तुम्हाला बाज म्हणतो म्हणजे भैरी ससाना, मृगराज म्हणतो की नुसता मृगराजाने आवाज दिला तरी झाडावरची माकडं पटापट खाली पडतात बरं का. मी तुम्हाला बाज म्हणतो, मी तुम्हाला मृगराज म्हणतो, पण महाराज तुमचं साहस त्याच्याही पुढे बरं का. फार सुंदर काव्य त्यांनी केलेलं कविभूषणाने. त्यात जे काय अनुप्रासाने वापरलेले त्याला तोडच नाहीये. मग महाराजांनी सांगितलं बघ तू इथं आलाय कशासाठी, काय तुला म्हणायचंय. मग त्यांनी सांगितलं की काशी जी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होत तर सुन्नत होत सबकी. हे वेगळेपणे महाराज तुमच्याकडं, म्हणून मी इथं आलोय बरं का. आणि त्यांनी खूप खूप काही लिहून ठेवलेलं आहे. आज आम्ही शिवाजी महाराजांचा जो काही अभ्यास करतो तो ह्या युद्धांचा आणि ह्याचा. शिवाजी म्हणजे कोण? अफजल खान. शिवाजी म्हणजे कोण? शाहिस्ते खान. शिवाजी म्हणजे कोण? सिद्धी जोहर. शिवाजी म्हणजे कोण? आग्रा मोहीम. शिवाजी म्हणजे कोण? दक्षिण दिग्विजय. शिवाजी म्हणजे काय? राज्याभिषेक झालं. ह्या सगळ्या घटनांचा कालावधी जर एकत्र केला तर तो आहे 7.5 वर्ष. शिवाजी महाराजांचा जन्म जर 1627 धरला आणि मृत्यू 1680 धरला तर महाराजांचं वय 53 वर्ष. महाराजांच्या आयुष्यातली लहानपणीची 15 वर्ष गेली आणि हा 7.5 वर्षाचा युद्धाचा काळ जर गेला, 22.5 वर्ष जर गेले तर उरलेली ही 28-29 वर्ष शिवाजी राजांनी केलं काय? हा मोठा प्रश्न आहे. ह्या 27-28 वर्षामध्ये कुठलीही रोमहर्ष घटना नाहीये, कुठलंही प्रखर तेजाने तळपणारं उदाहरण नाहीये. मग शिवाजी महाराज करत काय होते? टाळ घेऊन पंढरपूरला जात होते. ह्या वर्षामध्ये
जी काही शिवाजी महाराजांनी या राज्याची चौकट आखली, चौकट बांधली आणि ती कार्यान्वित केली, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ते प्रशासन. शिवाजी महाराजांनी ह्या शांततेच्या काळामध्ये जी काही लोक घडवली, युद्ध सुरू झालं ना की कुणी आंडू पांडू पण लढतो बरं का, आणि शौर्य पदक घेऊन जातो. खरा त्रास असतो ना लोकांचा तो शांततेच्या काळात, कारण त्या काळात त्याची फार डिमांड असते त्या लोकांच्या. मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे, मला तिथंच पाहिजे, मला इथंच पाहिजे. ती लोक शांततेच्या काळात सांभाळणं अतिशय कठीण असतं. ह्या शांततेच्या काळात शिवाजी महाराजांनी माणसं घडवली बरं का. माणसं घडवणं जगामध्ये अतिशय अवघड आहे, पण आपली लोक जन्मालाच घडून येतात. बापरे, शिवाजी राजा हा आपल्या जो काही स्मरणात आहे त्याचे अनेक पैलू आहेत. शिवाजी महाराजांचं अर्थकारण आपण पाहायला पाहिजे, शिवाजी महाराजांचं राजकारण पाहायला पाहिजे, शिवाजी महाराजांचं लोककारण पाहायला पाहिजे, शिवाजी महाराजांचं दुर्गकारण पाहायला पाहिजे. आम्हाला शिवाजी आज पाहिजे तो फक्त मारामारी करण्यापुरता. एक कायम लक्षात घ्या, शिवाजी हा एक आचार आहे, शिवाजी हा एक विचार आहे, तो आपण आपल्या रक्तामध्ये भिनवला पाहिजे. आज जर महाराज आले तर आज एकही राजकीय पक्ष त्यांना कॉर्पोरेशनचं पण तिकीट देणार नाही. काय म्हणतील, आमची मतं भोगतेले बाबाचा घरला पाहिजे ते एखादा फौजदार म्हणून अर्ज कर, बस. आमच्याकडं शिवाजी जन्माला यावा तो लोकांच्या घरात, आमच्या घरात नको. आमच्या घरात आला तलवार फिरवली, आमचा टीव्ही फुटल्यावर गाडी बिडीवरती लिहिलेलं असणं मला फार मजा वाटते बरं का. राजे आपण जन्माला या, राजे जन्माला येतील आणि लढतील, तू काय बोंबलत असणार? त्यांना काय बोलवतं लढायला? अरे उभं राहा ना, लढ ना. नको नको नको, राजे येऊ द्या, लढा. काय मी अरे ते जर राजे आले ना तर त्यांना मावळे तर पाहिजे ना. अरे मावळे म्हणून तरी उभे राहा ना, लढेल तो रे, पण मावळे म्हणून तरी तुम्ही उभे राहा. तू लढ, आम्ही पळतो मागं उलट. शिवाजी पुन्हा जन्माला येणे नाही, एकच शिवाजी, परत नाही. आपल्याला आता त्याचा आचार विचार, त्याची कल्पकता ध्यानात घ्यायला पाहिजे. या माणसाने आयुष्यामध्ये एक गोष्ट रिपीट कधी केलेली नाही, डबल कधीच केली नाही. कुठलंही उदाहरण नाही डबल केल्याचं. काय प्लॅन आहे तो? आग्र्यामधनं महाराज निसटले. आज 350 वर्ष झाली. शिवाजी राजा आग्र्यातनं कसा पळाला नाही हो सांगता येत. तो प्लॅनच ब्रेक करता येईना अजूनपर्यंत. काय फुलप्रूफ प्लॅन असेल हो? महाराज पॅटऱ्यात बसून गेले का, पॅटरा खांद्यावर घेऊन गेले का, तसे गेले कळलं नाही. आता तर नाहीच कळलं, तेव्हा सुद्धा कळलं नाही. त्या फॉलात खानानीचं जमीन खंदून बघितली की जमिनीत गेला का आभाळात उडाला, गुटखा खाऊन अदृश्य झाला. कारण इथं होता गेला कुठं? खरं तर महाराजांनी आल्यावर एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला पाहिजे होतं बरं का, तर नाही सांगितलं. कारण ती जर आयडिया लीक झाली तर ती पुन्हा कधी वापरता येणार नाही. अफजल खान 40-45 हजाराचं सैन्य घेऊन आलेला होता. काही त्याची कोल्हापुराकडे आलेली होती, काही बारामती सुप्याला होती, काही पुण्याकडे गेली होती, काही लोगाडाकडे गेली होती. त्या वाईमधनं 16 हजाराचं सैन्य घेऊन तो जावळीमध्ये आणला महाराजांनी त्याला. तो येत नव्हता, आणला त्याला, फसून आणला महाराजांनी. त्या 16 हजाराच्या सैन्यामधनं 30-40 लोकांना बाहेर काढलं. त्यातनं एकट्या अफजलला गाठला आणि मारला महाराजांनी बरं. लाखाची फौज घेऊन शाहिस्ते खान पुण्यात बसला होता. 30-40 हजार बाहेर होते. 70 हजाराचा वेडा होता. त्यात 30-40 लोक घेऊन महाराज शिरले. त्या लाल महालात गेले, तिथं एकट्याला शाहिस्ते खानाला गाठला आणि ठोकला त्याला बरं का.
रात्रीच्या अंधारात बायका मध्ये पाडल्या. मग शाहिस्ते खान वाचला. महाराजांना माहीत नाही तो जिवंत का मिळाला ते. महाराज निघून गेले. महाराजांना दुसऱ्या दिवशी कळलं की तो जिवंत आहे. 3 बोटं तुटलीच. त्याचं नाव शाहिस्ते खान, शास्ता खान. एक चांगलं पत्र त्याने महाराजांनी आईसाहेबांना पाठवलं. त्या पत्रात महाराज सांगतात आईसाहेबांना, याचे नाव शहाजहानने शास्ता खान ठेविले. याला शास्त करून आम्ही त्याचे नाव सार्थ केले. विनोद बुद्धी व महाराजांकडे अतिशय विनोदी स्वभाव, अतिशय मार्मिकतेने एखाद्या प्रसंगाकडे बघायचं. सिद्धी जोहर सारखा बलाढ्य हा सिद्धी 4 महिने वेळा घालून बसला होता, पण त्याला पन्हाळा जिंकता आला नाही, की जो पन्हाळा एका दिवसात महाराजांनी घेतलेला होता. 28 नोव्हेंबर 1659 महाराजांनी पन्हाळा घेतला आणि महाराज मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून बसले. नाही जिंकता ना मिरजेचा हा भुईकोट. महाराजांना माघार घ्यायला लागले आणि पन्हाळ्यावर जाऊन अडकले, कोंडला गेले. तिथं जुलैमध्ये महाराज निसटले तिथनं. 12 जुलैला 4 महिने महाराजांचा मुक्काम त्या गडावर आहे. आणि त्या गडावर शिवा काशीद सारखी माणसं या 4 महिन्यात काय भापली त्या शिवाजीवर कळत नाही. प्राण द्यायला उभी राहिली. अरे आयुष्य एकमेकाच्या बरोबर काढणारे लोक कधी पाठीत खंजीर खुपसतील माहीत नाही बरं का. पण शिवाजीच्या बरोबर 2 दिवस राहिलेले माणसं सुद्धा प्राण द्यायला उभी राहिली बरं का. परिसर झालं, सोनं झालं त्या लोकांचं. अद्भुत किमया आहे शिवाजी महाराजांची, खरोखर अद्भुत किमया आहे. शिवाजी महाराजांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तो इतिहासाच्या पुस्तकातून करावा. कथा कादंबऱ्या ह्या नामधारी आहेत. त्या कवीला जसं वाटतं तसं लिहितो तो. लोकांना गोड वाटावं म्हणून दाखवतो. सिनेमामध्ये का चांगले सिनेमे निघत नाही महाराजांवरती, संभाजी राजांवरती? का चांगली नाटकं येत नाहीत? कारण त्याच्यात नाचायला बाई नाही, हिरोईनच नाही ना. आणि आम्हाला बाई नाचल्याशिवाय गोड वाटत नाही. कुठून तरी एखादं पात्र आणतात, प्याद्याच्या नावाने का व्हायना खपवतात. मुळात हा पराक्रमच एवढा रोमहर्षक आहे की याला कसल्या असल्या टिकूनची गरज नाही हो. पण नाट्यरूपाच्या नावाखाली काहीही वाटल तो धिंगाणा करतात. मागे एक हिंदी मालिका होती, आता टीका करत ना, उद्या नाटक आहे म्हणून, मित्रच माझे ते पण, उद्याचे संभाजीराजे. त्या मालिकेमधले एक गंमत सांगतो तुम्हाला. जिजाबाई साहेबांना एवढं मोठं कुंकू, त्याला बरं समजून सांगितलं, बाबा रे मराठ्यांमध्ये असं कुंकू लावत नाहीत काय, माझ्या माहितीत नाही आहे बाबा. म्हणलं असं ऐकतच नव्हतं. त्याला आपण अर्ज दिला, लोकांच्या सह्या घेऊन दिल्या, इकडे तिकडे तक्रार करून बघितले. मग एक असं जाली मिलाज केला होता. बदललं त्यांनी बरं का. हिंदी मालिका होती, संपूर्ण भारतात जात होती. चुकीचा संदेश जाईल की मराठीची बाई एवढं मोठं कुंकू लावती, मराठ्यांमध्ये एवढं मोठं कुंकू लावायची पद्धत नाही. आता एक नवीन पण फॅशन मी बघितले, चंद्रबिंद्र काढतात. कोणची मराठीची बाई चंद्र काढते मला माहित नाही बाबा. त्या टीव्हीच्या सिरियलमध्ये आल्यापासून चंद्रच काढायला लागलेत लोक. रस्त्याने पोरं बी दिसतात चंद्र काढलेला. मला अमावस्येचं आहे का पौर्णिमेचं आहे ते मधलंच ते म्हणतात. त्यांनी ते आईसाहेबांचं कुंकू केलं लहान आणि गोदाजी जगतापच्या आईला कुंकू केलं मोठं. अरे मला ती मराठा नाही का? अरे अरे काही करता तो. मी लेखकांशी बोललो, म्हणलं काय करणार याला मी 10 वेळा सांगतोय पण ऐकतच नाही. बोले नाट्यरूप आहे, नाट्यरूप. अरे नाट्यरूपाचे काही दाखवशील. एका सिनेमामध्ये संभाजी महाराज त्या थोराताच्या कमळेच्या जवळ, माहितीची मंजुळा मला वाटतं, येऊन उभे राहतात. ती बिचारी धुणं वाळत घालते हो. आणि बोलता बोलता संभाजी महाराज या बादलीतलं एक कपडा उचलतात, झटकतात आणि वाळत. ती म्हणते महाराज शोभत नाही, आपण असं करू नका. ए राहू दे राहू दे. अरे काय दाखवायचं हे कळत नाही तुम्हाला? काय दाखवायचं? वाईट आहे बरं. काही चुकीच्या गोष्टी जातात,
तुम्ही आम्ही इथं राहतो, आपण कुठंतरी ते कन्फर्म करू शकतो, खरं खोटं पाहू शकतो. पण एखाद्या जर बाहेरच्या राज्यातल्या बाहेरच्या माणसांनी पाहिलं तर त्याचा गोंधळच उडेल हो. खूप घटना आहेत, वादग्रस्तही खूप आहेत. एक छोटीशी फक्त गंमत सांगतो, मी थांबतो, खरं तर खूप वेळ झालेला आपला. अशीच आमूची आई असती आम्ही सुंदर झालो असतो. कुसुमाग्रजांचं काव्य, सुंदर काव्य. पण असं वाटतं की ते काव्य कुसुमाग्रजांनी केलं ते ऐकल्यानंतर तशा पद्धतीने इतिहास लिहायला सुरुवात झाली. सुभेदाराची सून कल्याणवरनं आणली, त्या पॅटर्यातनं आणली आणि मग इथं पुण्याला लाल महाराज आल्यावर ते उघडकीला आलं. ती कथा बहुतेक सर्वांना माहिती असेल, वाचली असेल, सगळं याच्यात असेल. शिवाजी ह्या माणसाने परक्या स्त्रीबरोबर ती कसं राहायचं याची उदाहरणच घालून दिलेली आहेत आणि ही सगळ्या जग जाहीर होती, सगळ्यांना माहिती होतं. असं असताना त्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांच्या समोर कसं काय पेश केलं यांनी? एक तर पहिली गोष्ट ती पेटाऱ्यातनं आणली. त्या बाईचं वजन कमीत कमी 60 किलो धरावं. पेटाऱ्याचं वजन किती होईल? 2 माणसं उचलू शकतील का ते पेटारा? आणि बाई कल्याणवरनं पुण्याला येईपर्यंत एक्सप्रेस हायवेने आली होती का? मिली असती ना आतमध्ये गुदमरून. तर शिवाजी महाराजांचं मोठेपण दाखवण्यासाठी या सगळ्या घटनानंतर कॉमल्यात बरं का त्याच्यात. शिवाजी महाराजांच्या समोर बाई आणतात आणि सांगतात, महाराज ही पहा अतिशय सुंदर आहे, ठेवून घ्या हिला. एखादा समजा समोरचा दारू पित नाही, हे आपल्याला जग जाहीर माहिती, आपण त्याला म्हणायचे स्कॉच आहे, घ्यावं 2 पेक फुकटचे. हा ना, काय बापात जाते तुमच्या? एक जबाबदार माणूस ते घेऊन येतो आणि महाराज म्हणतात अशीच आमूची आई असती आम्ही सुंदर झालो असतो. काल साहेबांनी जे उदाहरण सांगितलं ते फार वेगळं नाहीये. या जगातल्या एखाद्या वेश्येच्या मुलाला सुद्धा तुम्ही विचारा की जगातली सगळ्यात सुंदर बाई कोणतो, म्हणून माझी आई आहे. शिवाजीला घडवणारी ती जिजाबाई आहे. अरे ती राष्ट्रमाता आहे, तिला विद्रूप म्हणेल शिवाजी आणि ह्या बाईला सुंदर म्हणेल. शिवाजी महाराजांचं मोठेपण दाखवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकाराने ह्याच्यात आलेल्या आहेत. मूळ चरित्रामध्ये याला कुठेही स्थान नाहीये. शिवाजी राजा एक नीतिवान राजा आहे. शिवाजी हा आपला आदर्श आहे. शिवाजी महाराजांचे गुण तुम्ही घ्यावे ते पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला. या मीराबाईने जी कृष्णावरती भक्ती केली, या तुकारामाने जी परमेश्वरावरती भक्ती केली, या नामदेवाने जी भक्ती केली, त्या पुंडलिकाने जी केली, त्या भक्ती भावानेच मी हे शिवचरित्र तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तो आपण गोड मानून घ्यावा आणि पुन्हा संधी मिळाल्यावरती पुन्हा वेगळ्या विषयावरती आपण बोलू. एवढं बोलतो आणि मी सगळ्यांचे आभार मानतो आणि इकडे थांबतो.